मी तुम्हाला आश्वासन देतो, तुमचा जो बिझनेस आहे तो 2 ते 6 महिन्यामध्ये डबल होईल. बघा, कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या घामाचं मूल्य, त्याच्या श्रमाचं मूल्य इमिजिएट दिलं तर त्याचं महत्त्व असतं. त्याला जर थांबून दिलं ना, त्याचा घाम सुकलेला असतो. त्याच्याशी भांडू नका. भांडणाला मंगळवार आहे आपल्यासाठी. त्याचा इफेक्ट एवढा झाला, यू कांट बिलीव्ह, माझा 3 महिन्यांमध्ये 3 पटीनं सेल वाढला. की बरेचदा मार्केटमध्ये ठराविक शोरूममध्येच ग्राहकांची गर्दी आहे, सेल होतो, गर्दी होते, पण काही शोरूममध्ये ह्याच्या उलट परिस्थिती दिसते. ग्राहक दर विचारतो, मजुरी विचारतो आणि फक्त वस्तू बघून परत जातो. आपल्याला कस्टमरच्या बाबतीत चुकीचं वागणं, राहून गेलं, पुढच्या वेळेस करतो, हे आपल्याला आत्ताच्या घडीला हे चालणार नाही. त्याच्यामुळे ना तुम्ही बेटर क्वालिटी, बेटर प्राईस आणि किंबहुना लेसर प्राईस. त्यावेळेस एखादं मोठं संकट येतं ना, त्यावेळेस आपल्याला रिॲक्ट करायची घाई असते. आपण रिॲक्ट का करतो? शांतपणे बसा ना, वाट बघा ना. आता सुद्धा मी म्हणतो वाट बघा, काही घडणार नाही. कोविडमध्ये तर आपल्या जीवाची भीती होती, जगू का मरू हे माहीत नव्हतं. इथे तर जगणार नक्की आहे. कस्टमर येतं 5 लाख रुपये घेऊन येतं की मला काही पावती नको, काही नको, मला तुम्ही वस्तू द्या, मला जाऊ द्या. आता प्रॉब्लेम कोणाचा आहे? सर, धन्यवाद इथे तुम्ही वेळ काढून आलेला आहात त्याच्याबद्दल. मी फार वेळ न घेता आजच्या पहिल्याच प्रश्नाला सुरुवात करते. खरं तर मार्केटमध्ये आता सगळ्या व्यावसायिक बंधू पण आपल्या इथे आहेत की मार्केटमधली परिस्थिती सध्या माहिती आहे की बरेच ज्वेलर्स जे आहेत ते थोडेसे काय करू आणि कसा करू बिझनेसमध्ये असे प्रश्न, कारण दराचा वाढता आलेख कमी जास्त होतो आहे जो, त्याच्यामुळे खूप संभ्रम निर्माण झालेले आहेत. पण हे सगळं करताना बिझनेस तर बंद करता येत नाही सर. बिझनेस तर आपल्याला चालूच ठेवायचा आहे आणि सर्वसाधारणपणे बिझनेस आपण व्यवसाय होतो तर तो नफा कमावण्यासाठी होतो असे मानतात, पण नुकसान हा व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. हा समतोल कसा साधावा सर? सगळ्यात पहिल्यांदा तर मला हे विचारायचं. नमस्कार. खरं तर हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच पडलेला असतो. माझी सुरुवात करायच्या आधी विनंती आहे की आपण गेल्या पूर्ण वर्षभर किंवा त्याच्या आधी पण खूप साऱ्या इंटरप्रिटेशनला आणि समस्यांना तोंड देत आलो आहे. तर आतासुद्धा हा पुढचा तासभर आपला मोबाईल आपल्याला त्रास देणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे आपल्याला मी जे काय बोलतो ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि इंटरप्ट होणार नाही. तर आता प्रश्नाकडे वळूया. सर्वसाधारणपणे आपण जो व्यवसाय करतो तो नफा मिळवण्यासाठी करतो आणि व्यवसाय नफा मिळवण्यासाठीच केला जावा असा आपला असं म्हणणं आहे. परंतु नफा मिळवणं म्हणजे एखादी वस्तू योग्य किमतीत आणून योग्य किमतीत विकणं. आता योग्य किंमत हा शब्द मी वापरतो आहे. योग्य किमतीत आणून योग्य किमतीत विकणं म्हणजे योग्य नफा कमवणं आपण नसायला म्हणतो. परंतु सर्वसाधारणपणे आपल्या व्यवसायामध्ये नफा कमवणं म्हणजे प्रॉफिट कमवणं असं नाही होत. तर आपल्याला होऊ शकणारा लॉस किंवा होऊ शकणारा भविष्यातला तोटा कमी करणं म्हणजे सुद्धा नफा कमवणं आहे. तर कसं, आपण थोडं अजून जर त्याच्यामध्ये डिटेल गेलं, हा प्रश्न याच्यासाठी संयुक्तिक आहे की एखाद्या वेळेस आपण प्रत्येक वेळेस मला नफा मिळत नाही म्हणून विचारत असतो, पण आपण आपला होणारा लॉस हा जर कमी केला तरीसुद्धा नफा वाढतो. कारण होणारा लॉस कमी करणं किंवा स्टॉप लॉस करणं हा शेअर ट्रेडिंगमध्ये एक मोठा आहे की स्टॉप लॉस आपण करतो, तसा स्टॉप लॉस आपल्याला करता येतो. तो कसा करता येतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जी खरेदी करतो ती खरेदी अतिशय उत्तम प्राईसला झाली पाहिजे. आपल्या व्हॅल्यूचं कॉस्टिंग किती आहे, म्हणजे आपण जी वस्तू विकतो त्याचा आपण कॉस्ट कितीला केलेलं आहे, किती वेस्टेजनी आपल्याला ती वस्तू आलेली आहे आणि किती याच्यामध्ये मिनिमममध्ये यायला पाहिजे याचा बाजारात चांगली चौकशी करून आपण ती परचेस केली पाहिजे. म्हणजे त्याचं कॉस्टिंग केलं पाहिजे. आता इथे तुम्ही 25 तुकडे किंवा पाव वेस्टेज जरी वाचवला तरी तुमचा लॉस कमी झाला आहे, म्हणजे तुमचा प्रॉफिट वाढला आहे. प्रॉफिट याच्यासाठी की आपण बॅक एंडला सुद्धा प्रॉफिट वाढवला पाहिजे. दुसरी गोष्ट, येणारं कस्टमर हे परत न जाता तो सेल्समध्ये कन्वर्ट होऊनच गेला पाहिजे. जर सेल्समध्ये कन्वर्ट नाही झाला तर आपलं डबल नुकसान होतं. डबल नुकसान म्हणजे कसं होतं की एक गिऱ्हाईक ते जर तुमचं एखादी वस्तू घ्यायला आलं आहे आणि ते वस्तू न घेताच गेलं तर वस्तूपासून मिळणारा प्रॉफिट तर गेलाच, परंतु ते दुसरीकडे गेल्यामुळे ना ते कस्टमर कायम त्याचं होऊ शकतं. तर भविष्यातला प्रॉफिटसुद्धा आपण गमवतो. तर तिथेसुद्धा आपल्याला स्टॉप लॉस करता आला पाहिजे. आता हा जो कस्टमर आहे हा त्याच्या रिक्वायरमेंट काय आहे ह्या जर आपल्याला नीट समजल्या तर मला असं वाटतं की खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तिथे आपण पण स्टॉप लॉस करू शकतो. त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे असणारा कर्मचारी
आपला कर्मचारी आपल्यावर आपल्या दुकानामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे त्याची, आणि तो आपला किती प्रॉफिट करतो त्याच्यापेक्षा किती कमी लॉस करतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक एम्प्लॉई, प्रत्येक कर्मचारी हा त्याचा एक कस्टमर घेऊन आलेला आहे आपल्याकडे, त्याला ओळखणारा एक कस्टमर आहे, आणि आपल्या दुकानामध्ये असलेला कर्मचारी त्याचा एक ब्रँड घेऊन काम करत असतो. बघा, बऱ्याच वेळा असं घडतं की पर्टिक्युलर एक XYZ असेल, तर अरे ते सर नाही आले का, चौधरी सर नाही आले का, ते आल्यावर मग मी येतो. म्हणजे तुमचं दुकान जरी तुमचं असलं तरी त्या दुकानामधला कर्मचारी त्याला कम्फर्ट झोन देत असतो. ते स्त्री असो किंवा पुरुष असो, ती स्त्री किंवा पुरुष तो कर्मचारी दिला. आता असा कर्मचारी जर तुम्ही रिटेन करू नाही शकला तरी तो तुमचा लॉस आहे, लक्षात घ्या. तो कर्मचारी दुसरीकडे गेला तर तो काय करतो, तो त्या याला फोन करून सांगतो, अरे मी आता XYZकडे नाही बरं का, ABC काम करतो. म्हणजे आपला कर्मचारी शिफ्ट होतो, म्हणजे पुन्हा आपला लॉस होतो. आपला कर्मचारी रिटेन करणं हा सुद्धा प्रॉफिट आहे. म्हणजे तुमचा लॉस हा स्टॉप करणं हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यावर लक्षात दिलं पाहिजे, जेवढे कर्मचारी तुम्ही रिटेन करू शकाल तेवढा तुमचा प्रॉफिट वाढेल, आणि जितके जास्त दिवस रिटेन कराल तेवढं. आणि तुम्ही जर डेटा काढाल की तुमचे कर्मचारी जितके जास्त दिवस तुमच्याकडे टिकलेले असतील तेवढा तुमचा प्रॉफिट वाढलेला असेल. त्याचं प्रपोर्शनेट एक चार्ट आहे, तो तुम्ही माझ्याकडनं मागून घ्या. तो कसा मेंटेन करायचा मी तुम्हाला सांगतो. अतिशय सोपा आहे, आणि त्याच्यामुळे ना कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढू शकते, आणि तुमचं आणि कर्मचाऱ्याचं रिलेशन हे प्रॉफिटशी आपण निगडीत करू शकतो. त्याचा पुढचा विषय आहे की ग्राहकांना हवी असलेली सेवा, त्यांना हवं असलेलं जे काय असेल ते डिलिव्हर आपण काय करतो ते फार महत्त्वाचं आहे. एक दिल्लीत घडलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो. दिल्लीमध्ये एका मोठ्या ज्वेलर्सकडे एक मोठी खरेदी झाली, 400-500 ग्रॅमची. दिल्लीमध्ये आणि मेट्रोजमध्ये मोठ्या खरेद्या होतात. तिथे 400-500 ग्रॅम खरेदी झाल्यावरती सगळं त्यांनी पॅकिंग छान करून दिलं, आणि त्यातली एक सिनियर व्यक्ती होती, सिनियर स्त्री होती. तर तिने त्या सेल्समनला सांगितलं की माझ्याकडे घरी अजून एक असा नेकलेस आहे, या नेकलेससाठी तुम्ही एक बॉक्स द्या. तर त्या कर्मचाऱ्याने सांगितलं, नाही मी हा बॉक्स देऊ नाही शकत, कारण तुम्ही जेवढ्या वस्तू घेतल्या तेवढ्या बॉक्सेस तुम्हाला दिलेले. त्या क्षणी ते कस्टमर काहीच बोललं नाही, सगळं बिल पेड करून निघून गेलं. परंतु बरेच दिवस ते कस्टमर आले नाही, दुकानदाराच्या इथे लक्षात आलं नाही, पण त्या दुकानदाराला ते कस्टमर दुसऱ्या दुकानात दिसलं. थोडंसं आश्चर्यचकित झालं, पिढ्यानपिढ्या येणारं कस्टमर हे दुसऱ्या दुकानात गेलं कसं. त्यांनी जाऊन त्याला विचारलं, का हो तुम्ही तुमच्या घरी कार्य निघालं तर तुम्ही आला का नाही आमच्याकडे. त्यांनी जे शेअर केलं त्याचं कारण हे होतं की हा जो लॉस झाला एवढा मोठा, की ते फक्त एक बॉक्स न दिल्यामुळे झालेला आहे. की तुम्ही आमच्या आईने तुम्हाला एक बॉक्स विचारला होता, तुम्ही आमच्या आईला तो बॉक्स दिला नाही, म्हणजे आमची किंमत बॉक्स एवढी पण नाही का, आम्ही एवढ्या वस्तू घेतलं. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, पिशवी असो, बॉक्स असो, पर्स असो, हे देऊन टाका, कारण त्याच्या अगेन्स्ट आपली पुढची इन्व्हेस्टमेंट तुम्ही बुक केलेली असते. हे झालं कस्टमरच्या बाबतीत. तुम्हाला प्रत्येक कस्टमर हे वाचवायचं आहे आजच्या घडीला. त्याच्या पुढचा मुद्दा येतो की लॉस कुठे वाचू शकतो, तर तुम्ही तुमचा व्हेंडॉर जपला पाहिजे. तुमच्या व्हेंडॉरला जपलं, तुम्ही जर त्याला चांगल्या रिस्पॉन्सेस दिल्या, तर बघा आपलं कम्युनिकेशन अतिशय वीक आहे, लक्षात घ्या. आपण व्हेंडॉरचा येणारा फोन उचलत नाही, आपण व्हेंडॉरचा येणारा फोन नो करतो, त्याला रिस्पॉन्स द्यायला लेट करतो, त्याच्या मेसेजला उत्तर देत नाही. इथे आपला मोठा लॉस होत असतो. भविष्यात आपल्याला त्याच्याचकडनं खरेदी करायची आहे, तोच आपल्याला आपलं दुकान चालवणार आहे. हे लक्षात घ्या की त्याला दिलेला रिस्पॉन्स तुमचा होणारा लॉस वाचवू शकतो. कसा? जर समजा आपण एखादी ऑर्डर घेतली आणि त्या पर्टिक्युलर व्हेंडॉरला दिली बांगड्यांची ऑर्डर, तर तो काय करेल की तुमचे इतिहास बघतो की या माणसाकडनं प्रॉम्प्ट पेमेंट येतं आहे, तर तुमची ऑर्डर प्रॉम्प्ट होईल. जर तुमचं पेमेंट लेट झालं, तुमचं कम्युनिकेशन वीक असेल, तर ती ऑर्डरसुद्धा वीक होईल. त्याच्यामुळे जो पहिला कस्टमर आहे तो तुमचा नाराज होईल, त्याच्यामुळे परत तो दुसरीकडे जाईल पुढच्या वेळेस, त्याच्यामुळे तिथेसुद्धा तुमचा लॉस होणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, आपला होणारा भविष्यातला लॉस तुम्हाला दिसतोय, तर तो होणारा लॉस जर तुम्ही स्टॉप केला तर इथे प्रॉफिट वाढायला सुरुवात होईल. नुसतं प्रॉफिटच्या मागे लागण्यापेक्षा होणारा लॉस कमी करणं म्हणजे सुद्धा प्रॉफिट कमवणं आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाला रेट डिफरन्स, आपलं ग्राहक, आपला कर्मचारी, आपला व्हेंडॉर, आणि ह्याच्याही पुढे जाऊन
कम्युनिकेशन स्किल तुमचं वाढवलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक कस्टमरला कम्युनिकेट केलं पाहिजे. कारण बघा, आपण आता जेव्हा ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये आहोत, आपण ग्लॅमरमध्ये आहोत. तुमच्याकडे लोक बघतायत, तुमच्याकडनं अपेक्षा आहे. सहज कोणीतरी फोन करून विचारतं का हो सर, सोन्याचे भाव वाढणार आहे का? तर तुमचं प्रतिसाद असा असला पाहिजे की त्याला जे हवं ते उत्तर मिळालं पाहिजे की सोन्याचे भाव हे कसे इंटरनॅशनल लेवलवर निगडीत आहेत ते मी कसं सांगू शकत नाही, हे फार छानपणे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे कम्युनिकेट केलं का त्याला असं वाटतं की मला रिस्पॉन्स मिळाला आहे, मला काहीतरी चांगलं उत्तर मिळालं आहे. तो असंही विचारतो, माझ्याकडे सोनं आहे, मला ते विकायचं आहे, मी काय करू? तर तुमच्याकडे उत्तर असं असलं पाहिजे की तुम्ही सगळं सोनं विकू नका, आता थोडं थोडं विका, ॲव्हरेज करा, म्हणजे वाढले तरी फायदा होईल आणि नाही वाढले तरीसुद्धा फायदा होईल, कमी झालेत. तर तुमचा रिस्पॉन्स हा तुमचा प्रॉफिट वाढवतो. त्यांनी सोनं विकलं तरी फायदा आहे, त्यांनी घेतलं तरी फायदा आहे. तर तुम्हाला त्याच्याशी कम्युनिकेट राहायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याच काय सगळ्याच व्यवसायामधला मला असं वाटतं कम्युनिकेशन इज द की ऑफ दी मास्टर की ऑफ दी बिझनेस असं मी म्हणेल. कारण तुम्हाला मला सगळ्यांना बघा, तुम्ही जर कोणी आपण कोणाला हाय सर केलं त्यांनी जर आपल्याकडे वळून नाही पाहिलं तर आपला अपमान होतो. आपल्या व्यवसायामधला आपला मेसेज, आपला फोन हा आपल्याला रिस्पॉन्स करण्यासाठी आहे. सगळ्या लोकांना म्हणजे माझं सांगणं आहे की प्रत्येक कम्युनिकेशनला अतिशय किती जरी छोटा कम्युनिकेशन असेल त्याला किंवा त्याचं कॉमेंट असेल तरी त्याला उत्तर द्या. कारण तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स वाढेल, तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढू शकतो. धन्यवाद सर. बऱ्याच मुद्द्यांना तुम्ही ह्याच्यामधनं कव्हर केलेलं आहे. बट आता तुम्ही ह्याच्यामध्ये ग्राहकांच्याबद्दल पण बोललात की ग्राहकांचा अनुभव जो तुम्ही बॉक्सचा दिल्लीचा अनुभव सांगितला. मला असं विचारायचं की ज्वेलरी व्यवसायात किंवा रिटेल शोरूममध्ये सरासरी मूल्य म्हणजे तिकीट साईज वाढवण्याचे काही प्रभावी मार्ग आहेत का? ते कोणते आहेत? म्हणजे यामध्ये कस्टमर एक्सपिरियन्सचा किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा किंवा डिस्प्लेचा काही सहभाग आहे का? खरं तर आपली तिकीट साईज वाढवणं हे आपल्या एक्सपिरियन्सवर, कस्टमर एक्सपिरियन्सवर अवलंबून आहे. आता कस्टमर एक्सपिरियन्स हा प्रत्येक कस्टमरचा वेगवेगळा असतो. पहिले आपल्याला कस्टमर म्हणजे कोण हे समजून घ्यायला पाहिजे की कस्टमर हे 3 प्रकारचे असतात. जोपर्यंत माझ्या अनुभवातून सांगतो की एक आपला पहिला कस्टमर असतो, हे मी बऱ्याच वेळा सगळ्या माझ्या स्पीचेसमध्ये सांगितलं आहे की पहिला कस्टमर असतो जो आपण त्याला सोनं विकतो, जो आपल्याला पैसे देतो, आपण त्याला वस्तू देतो. दुसरा कस्टमर असतो जो आपला इनसाईड दी काउंटर असतो, तो आपला कर्मचारी असतो. आणि तिसरा कस्टमर असतो आपला वेंडर. तुम्ही लक्षात घ्या, तिघांना आपण कस्टमर का म्हटलं आहे? कारण आपण कस्टमरला किंग केलं आहे, कस्टमरला राजा केलं आहे. आणि कस्टमरला जेव्हा राजा म्हणतो तेव्हा त्याला राजासारखी ट्रीटमेंट आपण देतो. मग आपल्या कर्मचाऱ्याला जेव्हा आपण कस्टमर करतो तेव्हा तो राजा होतो. त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट बदलते. मी तर कर्मचारी हा कर्मचारी राहतो आणि आपण त्याला एक खालच्या दर्जाचं नोकर असं समजतो. असं ती परिस्थिती आता राहिली नाही. ते आपले सहभागीदार आहेत. आपला व्यवसाय आपल्या बरोबरीने चालवतात. आपण केबिनमध्ये असतो की कुठे असलं तरी आपल्या परोक्ष आपला व्यवसाय चालवतात. तर ते आपले भागीदार आहेत, म्हणजे ते आपले कस्टमर आहेत. हा जो कस्टमर आहे हा कस्टमर बॅकबोन असतो, आपल्या पाठीचा कणा असतो, जो आपला व्यवसाय घेऊन उभा असतो. तिसरा कस्टमर असतो तो आपला वेंडर असतो, आपली बँक असते किंवा आपली एखादी एजन्सी असते. आपण ॲक्च्युली त्याचा कस्टमर असतो. पण तेव्हा आपण ज्याला आपला कस्टमर बनवतो, आपण म्हणतो, तेव्हा त्यालासुद्धा आपण परत किंग म्हणतो, परत आपण त्याला देव बनवतो. कारण तुम्ही सर्वसाधारणपणे विचार करा की होलसेलरचाच माल आपल्याकडे असतो. आपले पैसे कधी असतात का त्याच्याकडे? कधीच नसतात. 99% वेळाच नसतात. मग अशा वेळेस सावकार कोण आहे? सावकार तो आहे, पण ट्रीटमेंट आपण सावकारासारखी त्याला देतो. आपण असं वाटतं की आपण सावकार आहे, आपण त्याला व्यवस्थित बोलत नाही, त्याचं पेमेंट व्यवस्थित होत नाही. सर्वसाधारणपणे सांगतो, सगळ्यांच्या बाबतीत असं असेल हे खरं नाही आहे, परंतु आपल्याला हे करता कामा नये. आणि जेव्हा त्याला कस्टमर करतो तेव्हा तसं व्यवस्थित पेमेंट जातं, त्याच्याशी बोलणं व्यवस्थित होतं. आणि या सगळ्या गोष्टीवरती आपण जेव्हा लक्ष देतो आणि तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याला मिळणारी सेवा आणि आपल्याला मिळणारी जी सर्व्हिस आहे ती अतिशय चांगली उपलब्ध होते कस्टमर नंबर 3 कडनं. आता हा जो कस्टमर, हे तिन्ही कस्टमर आहेत, या तिन्ही कस्टमरची जे रिस्पॉन्स आहे, 1 नंबरचा कस्टमर बघा तुम्ही, जो दुकानात येतो त्याला आपण स्कीम देतो, त्याला डिस्काउंट देतो, त्याला बॉक्स देतो, त्याला सर्व्हिसेस देतो किंवा त्याला अजून बरंच काही देतो. परंतु त्याला देतं कोण? तर त्याला तो 2 नंबरचा कस्टमर आपल्या जो काउंटरच्या आत उभा आहे
तो त्याला सर्व करत असतो. आता 1 नंबरचा कितीही पैसे घेऊन आला, जर त्याला 2 नंबरनी सर्व्हिस नाही दिली तर तो 1 नंबरचा निघून जाईल, तो तुम्हाला बोलणार पण नाही कदाचित. म्हणून 2 नंबरचा कसा चांगला राहील, तर 2 नंबरच्या वेगवेगळ्या 2 नंबरच्या कस्टमरच्या खूप रिक्वायरमेंट आहे. त्याला पेमेंट वेळेवर द्या, त्याचा बोनस वेळेवर द्या, त्याला लीव्ज द्या, त्याला टॉयलेटची व्यवस्था करा, त्याला जेवणाची व्यवस्था करा. या असंख्य गोष्टी आहेत की जेव्हा तो तुमचं पोट भरलेलं असेल तेव्हा तो तुमचं काम करेल. सर्वसाधारणपणे मला तुम्ही सांगा, कुठल्याही शोरूममध्ये आपण जेव्हा ग्राहक म्हणून जातो तेव्हा आपली अपेक्षा काय असते की त्यांनी हसून स्वागत करावं. तर ते किती ठिकाणी, किती टक्के ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतं. तर माझा अनुभव 50%च आहे, तुमचा वेगवेगळा असू शकतो. असं खूप कमी ठिकाणी आहे की गेल्या गेल्या तो हसून स्वागत करेल. कारण असं आहे तिथं की त्याच्या त्या गरजा पूर्ण झालेल्या नाही आहे. तो त्याच्या गरजेतनं तो तिथे उभा आहे. एखादा कोणताही 2 नंबरचा कस्टमर हा गरज असल्यामुळे तुमच्याकडे काम करतो आणि त्याच्यामुळे तो तुमच्या सेवेत येत असतो. तर त्या सेवा त्यांनी मनापासून द्याव्यात ह्याच्यासाठी ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ह्याला जेव्हा तुम्ही ट्रीट कराल ना, तेव्हा तुमच्या दुकान, तुमचा व्यवसाय हा कुठे बाउन्स होईल. तो व्यवसाय, म्हणून मी मग भागीदार हा शब्द वापरला की भागीदार असला पाहिजे तो तुमचा जेव्हा तो भागीदार होईल तेव्हा व्यवसाय कुठे जाईल. बघा, माझ्याकडे 2000 साली मला हा प्रश्न पडला की माझ्याकडे कर्मचारी कामच करत नव्हते. किती ट्रेनर आणि किती लोक येऊन गेले पण कर्मचारी काही काम करत नव्हते. तर मी खूप लोकांशी बोललो पण मला काही डेटा मिळेना की कर्मचारी काम का करत नाही, ते हसत का नाही आहेत. मला असं खूप, आता मॅडमसारखे खूप लोक मला यायचे की आम्ही ट्रेन करतो तुमच्याकडे. मी सगळ्यांना सांगितलं की ट्रेन करा तुम्ही, पण तो हसला पाहिजे. तो प्लॅस्टिक स्माईल देतोय, तो हसत का नाही. आता खरं तर हा प्रश्न आहे ना, हा प्रश्न इतका कॉमन आहे परंतु फार सिरियस प्रश्न आहे आपल्यासाठी. आपला कस्टमर नंबर 2, आपला कर्मचारी हसत का नाही. कारण काय आहे की त्याच्या पोटात काही नाही, तो रिकामा पोटाने उभा आहे, तो उपाशी पोटी उभा आहे. मग मी विचारलं की आता हे डेटाच कोणाकडनं मिळणार नाही. तर माझ्याकडे 80 कर्मचारी होते तेव्हा. मी म्हटलं की हा डेटा आता यांच्याचकडनं घेऊया. म्हणून मी रोज एका कर्मचाऱ्याला घेऊन बसायला लागलो. 2 तास त्यांच्याबरोबर जेव्हा डायलॉग केला, एका कस्टमरबरोबर, एका माझ्या कर्मचाऱ्याबरोबर, आणि त्याच्यामधनं जो डेटा आला, तुम्हाला बिलीव्ह करणार नाही असा डेटा माझ्या हाती आला. 3 महिने मी त्या लोकांशी बोलत होतो, रोज एकाशी करून असंख्य गोष्टी सांगितल्या, त्यांच्याशी बोलत होतो. तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला, काय पाहिजे तुम्ही सांगा, माझ्यासमोर बोला तर खरी. तुम्हाला काय पाहिजे तर तुम्ही काम कराल. बघा, हा सगळ्यांना प्रश्न आहे आज. ते लेटच येतात, येतच नाही, दांड्याच मारतात. ह्याच्या पाठीमागं कारणं वेगळे आहे. आपल्याकडे काय होतं की आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, लागले पायाला पट्टी डोक्याला, असं कुठेतरी ट्रीटमेंट होते ना. आपल्याला वाटतं की काय होतं. आता तुम्ही स्टेट बँकेत गेलेला असाल ना, बऱ्याच लोक, तिथे बघा जाहिरात येते की बा तुम्हाला एवढे टक्क्याची होम लोन स्कीम आहे, आणि तिथे गेल्यावर तो कर्मचारी सांगतो आमच्याकडे नाही आलेली अजून. म्हणजे 1 नंबरचा कस्टमर आशेने येतो, 2 नंबरचा त्याला लाथ मारून उडून देतो. आता ह्याला काहीच घेणं नाही आहे तुम्ही काय मार्केटिंग केलं आहे, कारण त्याच्यापर्यंत पोचलंच नाही. एक्झॅक्टली आपल्याकडे तसं होतं आहे का, तर तसंच होत होतं माझ्याकडे. तुम्ही खूप छान व्हरायटी ठेवली, खूप छान डिस्प्ले केला, खूप छान त्याला चहा पाणी करताय, पण त्या 2 नंबरचा कस्टमर उपाशी आहे, तो कसा उभा राहील. मग आम्ही जेव्हा विचारलं, आणि तुम्हाला लक्षात आलं, जवळजवळ 200-250 मला रिक्वायरमेंट आल्या त्याच्यामधनं, सर हे नाही, सर ते नाही, हे करताय. मग सगळ्यांशी बोलणं झाल्यावर मी तो डेटा एक्सेलमध्ये टाकला, आणि त्याच्यामध्ये 17 अशा गोष्टी निघाल्या की जे आम्हाला इमिजिएट करणं गरजेचं होतं, ज्या तुम्हालाही करणं गरजेचं आहे. जे लोक करत नसतील त्यांनी ताबडतोब करायला पाहिजे. मी तुम्हाला आश्वासन देतो, तुमचा जो बिझनेस आहे तो 2 ते 6 महिन्यामध्ये डबल होईल. आता काय करायला पाहिजे. मी जेव्हा त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं, सर तुम्ही पगार वेळेवर देत नाही, सर तुमचा पगार कमी आहे, आम्हाला वॉशरूमला जायला जागा नाही, आम्हाला जेवायला बसायला जागा नाही, तुम्ही आम्हाला रजा देत नाही, तुमचे फेस्टिवल सीझन असतात तेव्हा आम्ही फॅमिलीबरोबर नसतो, आम्ही फॅमिलीबरोबर कधी जायचं, आमच्या पोरांचे शिक्षण होत नाहीत. आता तुम्ही महिनाभर काम केल्यावर त्याला 1 तारखेला पगार द्यायला काय हरकत आहे. हे मलाही पटलं. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की नाही, याच्यावर खूप काम करणं गरजेचं आहे. पण आता नुसतं कर्मचाऱ्यांशी बोलून उपयोग नव्हता, मी त्यांच्या फॅमिलीला पण बोलवलं. मग एक मोठं गेट टुगेदर घेऊन एका हॉटेलमध्ये आम्ही दिवसभर बरोबर होतो, खूप स्पर्धा घेतल्या, एक कॉमन टाईम स्पेंड केला बरोबर. आणि संध्याकाळी 4 वाजता जेव्हा मी त्यांच्या फॅमिलीबरोबर बसलो आणि सगळे कर्मचाऱ्यांना बाहेर बसायला सांगितलं,
तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी द्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फक्त 5च गोष्टी आल्या. त्यावेळेस माझ्या दुकानात ॲव्हरेज पगार होता 8,000. 8,000चा पगार, 2000 सालची गोष्ट करतोय मी. तर मी त्यांना विचारलं तुम्हाला किती पगार पाहिजे सांगा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10 ते 15% ॲप्रिसिएशन सगळ्यांनी मला सांगितलं. 12,000 ते 15,000पेक्षा जास्त कोणी पगार मागितला नाही. म्हणजे मी त्याचं कॅल्क्युलेशन केल्यावरती त्याच्यावर माझा 80,000चा भार महिन्याला पडत होता. मी खूप आश्चर्यचकित झालो की एवढ्या छोट्या रिक्वायरमेंट आपल्याला अजून कळाल्याच नव्हत्या. म्हणे सर काही करा, त्यांच्या फॅमिली मेंबर म्हणे की बा तुम्ही कसाही किती पगार द्या, पण तो 1 तारखेला द्या, एक ठराविक तारीख द्या आम्हाला, त्या तारखेला झाला पाहिजे पगार. आणि म्हणे वर्षभरामध्ये भरपूर सण असतात, एक दिवस कोणता तरी ठेवा, त्या दिवशी आम्हाला बोनस मिळाला पाहिजे आणि तो कमीत कमी 8 दिवस आधी मिळाला पाहिजे. आता ह्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्याच करत होतो आपण, पण बेशिस्तपणे करत होतो, आपल्याला शिस्त नव्हती. तेही लक्षात आलं. त्यातल्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने मला सांगितलं की सर म्हणे तुम्ही आमचे पोरांचं शिक्षण जर करता आलं तर बघा, आमचे पोरं जे आहेत ना फिया खूप होतात झाल्या आहेत, स्टेशनरी खूप लागते. मग म्हटलं ठीक आहे, ते पण मी विचार करीन. त्यात एक स्त्री अजून वयस्कर होत्या थोड्या त्या, तर त्यांनी मला सांगितलं सर आम्हाला वर्षभराचं जर तुम्ही धान्य दिलं तर आमचं अजून चांगलं काम होईल. आणि त्यातली सगळ्यात स्मार्ट एक बाई होती. तिने सांगितलं सर हे सगळं तुम्ही कराल, पण त्यांच्या बँक अकाउंटला माझं नाव आलं पाहिजे, आमच्या दोघांच्या अकाउंटवर ते पैसे जमा झाले पाहिजे. मी म्हटलं तथास्तु, सगळं काही होईल, 2 महिने मला द्या. मी सगळ्यात पहिले सगळ्यांचे बँक अकाउंट उघडले, दोघांचे अकाउंट उघडले, 2 डेबिट कार्ड आले, दोघांना मेसेज जायला लागले. सकाळ 1 तारखेला आता 2000पासून 2026पर्यंत 1 तारखेला म्हणजे 31 तारखेला रात्री 12 वाजता आमच्याकडे पगार होतात. बघा, कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या घामाचं मूल्य, त्याच्या श्रमाचं मूल्य इमिजिएट दिलं तर त्याचं महत्त्व असतं. त्याला जर थांबून दिलं ना, त्याचा घाम सुकलेला असतो. तो घाम सुकेपर्यंत त्याला त्याच्या हातात द्या, तर त्याला त्या घामाचं महत्त्व कळतं की पुढच्या वेळेस तो जास्त घाम काढेल तुमच्यासाठी. इमिजिएट द्या. आता आमच्याकडे फेस्टिवल, आमचा ॲनिव्हर्सरी सेल झाला 12 तारखेला, आमचं 9:30 वाजता सेल संपला. 12:30 वाजता त्यांच्या खात्यात त्यांचा बोनस जमा होता, 15,000 रुपये प्रत्येकी. 12:30 वाजता ते जेवणच करत होते, तोपर्यंत मेसेजेस आले होते. मला सांगा तुम्हाला काय वाटेल त्या कर्मचाऱ्याला, माझी 12 दिवसाची मेहनत मला मिळाली. तुम्हाला इमिजिएट देणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला रिवॉर्ड जो असतो ना तो लगेच द्यायचा असतो. दुसरी गोष्ट, आता तो मेसेजही त्यांना जायला लागला, त्याच्यामुळे त्यांनी 500 रुपये ATMमधनं काढले का ती लगेच त्याला फोन करायला लागली, 500 रुपये कशाला काढले. त्याच्यामुळे कंट्रोल आला. कंट्रोल आल्यामुळे व्यसनं कमी झाली. व्यसनं कमी झाल्यामुळे त्यांना पैसा हातात राहायला लागला. ती मग किराणावाला, दूधवाला यांना जोरात सांगायला लागली की तू काळजी करू नको, 2 तारखेला येऊन तुझे पैसे घेऊन जा. जी स्केअरसिटीमध्ये असायची ती अबंडंटमध्ये आली. आता तुम्ही त्यांना काहीच दिलेलं नाही आहे, त्यांचेच पैसे वेळेवर दिलेत. हक्काचे पैसे वेळेवर देणं हा त्यांचा अधिकार आहे आणि आपलं कर्तव्य आहे. आपल्याला आपली कर्तव्य समजली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. बोनस आम्ही 8 दिवस आधी करायला लागलो, त्याच्यामुळे 8 दिवस आधी, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवस सुट्टी, फॅमिलीबरोबर जा, तुम्ही एन्जॉय करा. त्याच्यामुळे दिवाळी आपली पण चांगली आणि त्यांची पण चांगली, कारण त्यावेळेस आपण सुट्टी देत नाही त्यांना. तिसरा महत्त्वाचा भाग, त्यांच्या पोरांची सगळ्यांची शिक्षण मी घेऊन टाकली 12वीपर्यंतची. मला संपूर्ण त्यावेळेस माझे 80 कर्मचारी होते, संपूर्ण पोरांचा शिक्षणाचा खर्च मला 80,000 होता फक्त वर्षाचा, इन्क्लुडिंग स्टेशनरी. लक्षात घ्या, फार मिनिमम खर्च आहे आपल्यासाठी तो. शेवटचा एक मुद्दा होता की आम्हाला धान्य दिलं तर काय होईल. तर आम्ही धान्यसुद्धा द्यायला सुरुवात केली. प्रत्येक कर्मचाऱ्याला 5,000 रुपये, 4,900 रुपये तेव्हा लागायचे, तर मला 1,60,000 रुपये लागले. प्रत्येकाच्या घरी मी एप्रिल महिन्यामध्ये धान्य देतो. त्याच्यामध्ये 2 कट्टे गव्हाचे, 1 कट्टा तांदळाचा, 1 तेलाचा डबा, 4 डाळी, साखर, इतकं 4,900 रुपये त्यांच्या घरात पोचायला लागलं. आता झालं काय याच्यामध्ये की याच्यामध्ये ती अन्नपूर्णा शांत झाली. घरातले भांडणं कमी झाले, पैसा उपलब्ध झाला. आता त्याच्यामुळे जी शांतता आली ती शांतता माझ्या दुकानात आली. तर मी त्यांना एकच रिक्वेस्ट केली की तुम्ही सकाळी नवरा जेव्हा कामावर निघतो तेव्हा त्याला हेल्मेट हातात देऊन टाटा करायचा फक्त. त्याच्याशी भांडू नका. भांडणाला मंगळवार आहे आपल्यासाठी. त्याचा इफेक्ट एवढा झाला, यू कांट बिलीव्ह, माझा 3 महिन्यामध्ये 3 पटीनं सेल वाढला आहे.
आपल्याकडे प्रॉब्लेम आपल्याकडेच आहे, त्याचं सोल्युशनही आपल्याकडे आहे. तुम्हाला हा जो कस्टमर नंबर 2 आहे ना, याच्यावरती काम करा. त्याला प्रेम द्या, त्याला रिस्पेक्ट द्या, त्याला पैसा द्या आणि त्याच्याकडनं अपेक्षित करा, त्याच्याकडनं त्याची जबाबदारी. आणि मग तुम्ही थोडं रागवलं तरी तो सहन करतो, कारण त्याला माहिती आहे सर आपल्यावर प्रेम करतात, त्याचा अधिकार आहे. मग तो तुम्हाला वडीलधारा मानतो आणि मग ॲक्सेप्ट करतो. हा जो कस्टमर नंबर 2 आहे ना, तो कस्टमर नंबर 1ला एकदम छान हँडल करतो. मग त्याला माहिती आहे की मी हा सेल केला का मला इन्सेंटिव्ह येणार आहे, त्याच्यामध्ये माझा पगार येणार आहे, तर हा येणारा कस्टमर जेव्हा पैसे देईल तेव्हाच मला पगार येईल. बघा ही लिंक अशी लागते. आता कस्टमर नंबर 3 जो आहे, जो मुंबई, कलकत्ता, दिल्लीत बसलेला आहे, त्याच्याशी सुद्धा कस्टमर नंबर 2शीच लिंक आहे. कारण ऑर्डर आली की तो त्याला मेल करतो, त्याला फोन करतो. तो जेव्हा त्याच्याशी व्यवस्थित डील करतो आणि व्यवस्थित डिलिव्हर करतो ना, तर परत कस्टमर नंबर 1 खुश होतो आणि शेवटी अल्टिमेटली आपल्या गल्ल्यात पैसे येतात. लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेस तुम्ही कस्टमर एक्सपिरियन्स फील करता तेव्हा हे 3 कस्टमर लक्षात ठेवा. 1 कस्टमर नाही, 2 नाही, 3 कस्टमर आहेत. आणि जेव्हा हे 3 कस्टमर ॲक्टिव्ह होतात तेव्हा तुमचा बिझनेस ॲक्टिव्ह होतो. याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. आपल्याला जेव्हा व्यवसाय करायचा आहे तेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन करायचा आहे, सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन करायचा आहे, सगळ्यांना रिस्पॉन्स देऊन करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या, त्यांच्या क्वेरीज क्लिअर करा आणि त्यांना रिस्पेक्ट करा. सरांनी आत्ता त्यांच्या स्टाफच्या बद्दल त्यांनी सांगितलं. माझ्याबरोबर इथे अनेक सराफ बंधू आहेत की जे दांडे सरांच्या नाशिकच्या शोरूमला व्हिजिट केलेले आहे. नाशिकच्याच नाही, 3ही शोरूमला केलेले आहे. आणि जे मनातनं आणि पोटातनं हसणारं हसू असतं ना, माझ्या घरी आल्यानंतर माझ्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचं मी कसं स्वागत करू हे मी अनुभवलेलं आहे तिथे. मी विनंती करते की जे कुणी आत्तापर्यंत जिथं नाशिकला गेलेले नाही आहेत दंडे आणि किंवा संगमनेर, जो तुम्हाला शोरूम जवळ पडतं तिथे तुम्ही जा आणि हा अनुभव घ्या. त्यांचा एकूण एक स्टाफ, मग तो त्यांच्या सिक्युरिटीपासून असेल तर त्यांच्या मला वाटतं मोठ्या जे ट्रस्टी वगैरे जे कोण त्यांचे मॅनेजमेंटमधले आहेत ते तिथपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हे जे नैसर्गिक हसू आहे, पोटातनं आलेलं हसू आहे, हे मी अनुभवलेले. ते तुम्हीही हसा. बघा, रहस्य सरांनी आत्ता आपल्याला सांगितलंच आहे. सर, हा तुम्ही म्हणालात की कस्टमर नंबर 2 जो आहे त्याला आपल्याला खुश ठेवायचा आहे, ते ठीक आहे त्या गोष्टीमध्ये. पण ह्यांचे पण काही प्रॉब्लेम आहेत. आता सगळ्यात पहिली गोष्ट तर ह्यांचा सेल्स झाला तर ठीक आहे, पण नाही झाला तर 10पैकी 2 कस्टमरचा जर सेल्स नाही झाला तर ओनर त्यांना ते 2च विचारतात, बाकीचं नाही. ठीक आहे, झाले त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही. पण सेल्सचं तत्त्व आहे की बेटर क्वालिटी, लेसर प्राईस अँड सेल्स प्राईस इज इक्वल टू बेटर क्वालिटी. आता हे जरा कसं उलगडून सांगा, म्हणजे इथे जे टीम घेऊन आलेले आहेत त्यांनासुद्धा ह्या सेल्सच्या बाबतीमध्ये थोडंसं मदत होईल सर. सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या घडीला आपण कोणतीही गोष्ट महाग विकू शकत नाही. आपण पण महाग घेतो का? आपण महाग घेतच नाही, त्याच्यामुळे आपण महाग विकू शकत नाही. जर समजा तुम्ही आता 2 गोष्टी आपल्या रिटेलमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या आहे की 916चा रेट आणि मेकिंग चार्जेस, बरोबर. या सगळ्यांना हा आपल्याला इश्यू आहे की बा याचा मेकिंग चार्जेस इतका, त्याचा 8%, त्याचा 10%, 12%, 20-22% मेकिंग घेतात. रेट 1%, 2% व्हेरिएशन असतात. तर आता हा जो हे जे रेट्स आहेत याच्यामध्ये तुम्ही जास्त रेट आता लावू शकत नाही, कारण बेटर प्राईस किंवा लेसर प्राईस आणि बेटर क्वालिटी हाच एक तुम्हाला अनुभव देता येणार आहे. आणि लेसर क्वालिटी, लेसर प्राईस हा उपलब्धच नाही आपल्याकडे, त्याला नो हाच आहे. तर उत्तम क्वालिटी आणि उत्तम प्राईस हे तुम्हाला द्यावं लागणार आहे. मग ते कसं करणार आहे तुम्ही? तर तुम्हाला मॅनेजमेंट सगळ्यात बेस्ट ही खरेदीची मॅनेजमेंट करावी लागणार आहे. उत्तम खरेदी जेव्हा कराल तेव्हाच तुम्ही ती लेसर प्राईस देऊ शकता. दुसऱ्या बाजूला बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या दागिन्यांच्या खरेदीमध्ये ॲव्हरेज करावं लागतं. आपले काही दागिने हे 1 किंवा 2 वेस्टेजचे असतात, काही 6 ते 7 वेस्टेजचे असतात. ज्यावेळेस मॅक्झिमम सेल होतो तेव्हा तो काही कमी वेस्टेजमध्ये विकावे लागतात, काही आपल्याला जास्त पैसे देऊन जातात. अशा वेळेस एखादी वस्तू जर कमी प्रॉफिटमध्ये विकली गेली तरी ती विकायला हवी, कारण ती त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा टर्नओव्हर जास्त असला पाहिजे. कधी पण तुम्हाला मजुरी ही तुमच्या टर्नओव्हरवर मिळणार आहे. जेवढं ग्रॅमेज तुम्ही जास्त विकाल, जेवढे ग्रॅमेज तुम्ही जास्त डिलिव्हर कराल कस्टमरला, तेवढा तुमचा टर्नओव्हर जास्त होईल आणि तेवढे तुम्हाला मजुरी जास्त होईल.
हे लक्षात ठेवा की आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये किमतीत किंवा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. कारण तुमच्या बाजूला दुसरा एक व्यक्ती ABC जो कोणी असेल तो तुमच्यापेक्षा चांगलं देणारा बसलेला आहे. ही प्रत्येक कस्टमर ही तुमची येणारी तुम्हाला आलेली संधी आहे. ही संधी दार उघडून मध्ये घ्या, नाही तर तो दुसरा शेजारचा बसलेला आहे तो तर तिला घेणारच आहे. आता असा एक काउंटर प्रश्न येतो की बा मग तो तर कमीत विकतोय, मग तो इथं गिऱ्हाईक तिकडेच जाईल. परंतु ते एकदाच जाईल, कारण तुम्ही जी क्वालिटी द्याल तो बघा, आपण आपल्या व्यवसायाचं किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचं एक शोकेस बनवत असतो. त्या शोकेसमध्ये जर समजा तुम्ही माझ्याकडे आला आणि मी जर तुम्हाला आज छान चहा पाजला आणि छान तुम्हाला एंटरटेन केलं तर तुम्ही वाटेल की बाबा दंडे सरांनी मला छान एंटरटेन केलं. पण पुढच्या वेळेस तुम्ही आलात आणि त्यावेळेस जर मी घाईत असलो किंवा काही कारणाने तुम्हाला हे करू नाही शकलो तर तुम्ही म्हणाला काय झालं, मागच्या वेळेस तर मला दंडे सरांनी तर फार छान एंटरटेन केलं होतं, तर मीच शोकेस बनवलं आहे, मी तुम्हाला कसं एंटरटेन करतो. पुढच्या वेळेसही मला तसंच राहायचं आहे, मला चुकून चालणार नाही. मग मला हे नाही मी घाईत होतो अलाउड नाही. आपल्याला कस्टमरच्या बाबतीत चुकीचं वागणं, राहून गेलं पुढच्या वेळेस करतो, हे आपल्याला आत्ताच्या घडीला आजच्या या कॉम्पिटिशनच्या जगात हे चालणार नाही. त्याच्यामुळे ना तुम्ही बेटर क्वालिटी, बेटर प्राईस आणि किंबहुना लेसर प्राईस हेच तुम्ही बघा. आता तुम्ही आपले साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आपण मोबाईलचे जेवढे हे वापरतोय, जेवढे मोबाईल वापरतोय त्यांच्यामध्ये क्वालिटी पैशाची रेसिंग बघा, 299, 699, 2099, काय किती रेसिंग आहे त्यांच्यामध्ये, किती कॉम्पिटिशन आहे त्यांच्यामध्ये. तुम्हाला 10 रुपये जरी कमी केले तरी आपण दुसरीकडे जातो. अशा वेळेस आपण सोनं चांदी विकतो. एक लक्षात घ्या की आपण भाजी बाजारात जातो तेव्हा मिनिमम भाजी, कोथिंबीर आणि जास्तीत जास्त भाजी जी कोणती चांगली असेल ती अगदी 100 रुपये किलो जरी असली तरीसुद्धा ती बघून आणि निरखून घेतो. आज 50 रुपये किलो झाला तरी तुम्ही म्हणता अरे बापरे एवढा भाव झाला आहे का. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे येणारं कस्टमर काय भावाने सोनं घेतं आहे. 1,59,60,00,000 रुपये किलोचं सोनं घेतं आहे ते. तर 1,60,00,000 रुपये किलो घेणाऱ्या सोन्याला येणाऱ्या ग्राहकाला कसं ट्रीट केलं पाहिजे. भले त्यांनी अर्धा ग्राम घेतलं आहे, ते 6,000चं आहे, पण तो घेतोय भावाने त्या अशा कस्टमरला तुम्ही काय ट्रीट केलं पाहिजे. आपल्याकडे ती ट्रीटमेंट खराब आहे, ती ट्रीटमेंट कमी आहे, ती ट्रीटमेंट ॲव्हरेज आहे. मला असं वाटतं की इथे लक्ष द्यायला पाहिजे. येऊ द्या तो अर्धा ग्रामचा घ्या, 100 मिलीग्राम घेऊ द्या, पण तो घेतोय भाव 1,60,00,000. तुम्हाला माहिती आहे का जगातला सगळ्यात मोठा भाव रिटेलमधला हा आहे आपला. अशा वेळेस तुम्ही ते रिटेलचं एवढं मोठं दुकान घेऊन बसला आहे जे 1,60,000 रुपये किलो, 1,60,000 रुपयांनी विकताय. मग ते दुकान छोटं असं नाही तर मोठं असो, भाव तोच आहे, रेट तोच आहे, मजुरी तीच आहे. त्याच्यावर मजुरी लावता, त्याच्यावर GST लावता, 100 कंडिशन लावून तो घेतोय. तर त्याला कसं ट्रीट केलं पाहिजे. मग तो जर परत विकायला आला तर त्याला काय ट्रीटमेंट. आता परत आपल्याकडे तो एक वेगळा विषय आहे. परत विकायला आला तर त्याला ट्रीटमेंट वेगळी, त्याला रेट वेगळा. तर येणारा कस्टमर जेवढा घ्यायला येतो तेवढा विकायला आल्यावर त्याला जास्त चांगलं एंटरटेन करा. कारण तो भविष्यातला तुमचा फार मोठा कस्टमर आहे. तो बघत असतो की मला किती पैसे मिळाले, किती वेळात मिळाले, काय हिशोबाने मिळाले. कारण तो हे डेटा घेऊन जातो बरोबर. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे हा तुम्हाला परत सेलमध्ये कन्वर्ट होतो. परत त्याच्या घरी लग्न निघणारे, परत कार्य निघालं तर तो परत खरेदी करेल, कारण त्याला विकायला चांगला अनुभव आहे. तुम्हाला तो एक्सपिरियन्स त्याला चांगला द्यायचा आहे. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही सांगितले, कस्टमरचा एक्सपिरियन्स. माझ्या अनुभवाप्रमाणे कस्टमरचा एक जर्नी असतो आपल्याला ह्या पूर्ण प्रवासामध्ये. जेव्हा कस्टमर तुमच्याकडे येतो तेव्हा तो तुमच्याबद्दलची एक इमेज मनामध्ये घेऊन येत असतो, जे बाहेर त्यांनी ऐकलेलं असतं, जे मार्केटिंगमध्ये तुम्ही त्यांच्याबद्दल समजलेलं असतं. आणि ही इमेज जेव्हा तुमच्याकडे घेऊन तो येत असतो तर ती इमेज जर त्याची कंटिन्यू फक्त पहिल्या व्हिजिटमध्ये नाही तर प्रत्येक व्हिजिटमध्ये जर मेंटेन झाली तर तुमचा कस्टमर हा तुमचा बनतो. नाही तर आजकाल कस्टमर सर्व्हिस हे टूल असं आहे की बाहेर सगळेच जण तुमच्याकडे मार्केटमध्ये कॉम्पिटिशनमध्ये द्यायला बसलेले आहेत. जर तुमचा कस्टमर बाहेर गेला तर नक्कीच बाहेर त्याला बोलवायला दुसरे जण बसलेले आहेत. सो कस्टमर एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही याच्यामध्ये केलेला आहे. सर ह्यालाच अनुसरून मला एक विचारायचं आहे की बरेचदा मार्केटमध्ये ठराविक शोरूममध्येच ग्राहकांची गर्दी आहे, सेल होतो, गर्दी होते. पण काही शोरूममध्ये ह्याच्या उलट परिस्थिती दिसते की ग्राहक दर विचारतो, मजुरी विचारतो
आणि फक्त वस्तू बघून परत जातो. अशा परिस्थितीमध्ये व्यापारी वर्गाची आणि स्टाफची काय भूमिका असावी? हा सर्वसाधारणपणे सगळ्या शहरांमध्ये पूर्ण व्यवसायामध्ये आपला विषय आहे. पर्टिक्युलर शहरामध्ये पर्टिक्युलर दुकानांमध्येच काय गर्दी असते, हे ज्वेलरीमध्ये नाही, हे मिठाईच्या दुकानातही तेवढंच आहे, हे तुम्हाला कपड्यांच्या दुकानातही तेच लागू आहे. कारण पर्टिक्युलर दुकानांमध्येच का गर्दी असते, कारण ते पर्टिक्युलर दुकान का ओळखलं जातं. एखादं मिठाईवाला असेल पुण्यामध्ये, काका मिठाईवाले का जो कोणी चितळे असेल त्यांचं नाव का घेतलं जातं. एक तर खूप वेळा नाव घेतलं जातं म्हणून लोकही पण ते नाव घेतात, हा एक विषय आहे. परंतु हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात ना, आपण जेव्हा मी नाशिकहून आत्ता आलो तेव्हा पर्टिक्युलर हॉटेलमध्ये गाड्यांची गर्दी असते. का असते तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्याच गाड्या उभ्या असतात 4-5. आता ही स्ट्रॅटेजी आहे का? एक स्ट्रॅटेजी आपण मान्य पण केली. मग आपल्या दुकानात आपण आपलेच कर्मचारी गिराईक म्हणून उभी करायची का? ते आपल्याला मान्य, आपल्याला ते लागू नाही होणार आहे. आता ह्याचं कारण असं आहे की ज्वेलरीमध्ये जेव्हा तुम्ही विश्वास निर्माण करता तेव्हा दुकानात गिराईक स्टेप इन करेल. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या दुकानाची तयारी, दुकानात यायची तयारी घरी होते, बाजारात आल्यावर नाही. तुम्ही जेव्हा जेवायला निघता तेव्हा कुठल्या तरी हॉटेलात चांगलं जाऊ म्हणून निघतं, तेव्हा ते घरी ठरवून नाही निघत. एखादं मध्ये हॉटेल दुसरं निघालं तर तिथेही निघून जाता. पण ज्वेलरी एक अशी गोष्ट आहे की ती बापजाद्यापासून पिढ्यानपिढ्या घरातच आहे आणि घरात ठरतात की दंड्यांकडे जायचं, गाडव्यांकडे जायचं, जे पण नाव निघेल ते घरात फिक्स होतं. हां, आता तिथे गेल्यावर जर तुम्हाला ऑप्शन वाटले की इथं नाही मिळत तर मग तिथे दुसरं ऑप्शन होतं, पण ते दुकानात आल्यावर होतं. आता ती संधी तुम्हाला गिऱ्हाईक दुकानात आल्यावर देते. याच्यासाठी तुमच्यावरचा असलेला विश्वास हे घरामध्ये असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्यांच्या घरात शिरलं पाहिजे. आता घरात कसे शिराल तुम्ही? तर हा जो मुद्दा आहे ना की तिथे गर्दी असते ना, तर ते तुम्हाला पहिल्या वेळेस येऊन गेलेला अनुभव तो घरात शेअर करतो आपला सिनियर माणूस. तो सांगतो नाही आपण तिथे जाऊन बघूया. हां, आता काय असतात, नवीन मुलं असतात, नाही आम्ही इकडे पाहिलं आहे, नेटवर पाहिलं आहे. पण तो सिनियर काय सांगतो की आपण पहिले त्यांच्याकडे जाऊ, त्यांच्याकडे नाही मिळालं तुला हवं तिथे जाऊ. आता त्या कस्टमरला, या दुसऱ्या पिढीला त्या पहिल्या पिढीने आपल्याकडे आणलं आहे. आता हा फार मोठा सपोर्ट त्या कस्टमरने आपल्याला केला आहे. तर आता त्या पुढच्या पिढीला तुम्ही त्याच्यासाठी काय करताय हे लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी त्याची तयारी आहे का तुमची? त्या पिढीला देण्यासारख्या वस्तू आहेत का? डायमंडच्या आहेत का? प्लॅटिनमच्या आहेत का? 18 कॅरेटच्या आहेत का? ह्याची सगळी तयारी तुम्हाला करायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्या पर्टिक्युलर दुकानामध्ये एवढे लोक काय येत असतात कंटिन्यूस, कारण ते दुकान कायम लाईमलाईटमध्ये असतं. ते दुकान काही ना काही करत असतं आपल्यासाठी, त्या दुकानासाठी करत असतं, कस्टमरसाठी करत असतं. कस्टमर म्हणजे तिन्ही कस्टमर मी सांगतो, तिन्ही कस्टमर तुम्हाला ओळखत असतात. पर्टिक्युलर दुकानामध्ये मला तुम्ही सांगा, मी नेहमी एक प्रश्न करत असतो की आपल्या दुकानाचा ॲनिव्हर्सरी आपण किती वेळा साजरा करतो? आपलं दुकान प्रत्येकाचं किमान 10 वर्षापूर्वीचं असेल, आपण मिनिमम धरूया. 10 वर्षामध्ये आपण ॲनिव्हर्सरी किती साजरे केले, किती वेळा किमान सत्यनारायण केलं? बोलवा त्यांना, सत्यनारायणसाठी बोलवा. तीर्थप्रसादाला पहिले मी लहान होतो तेव्हा तीर्थप्रसादाला जायचो. आता तुम्ही ॲनिव्हर्सरी करा, एक छोटंसं गिफ्ट द्या, छोटासा डिस्काउंट द्या. त्याने काही नाही घेतलं तरी तो दुकानात येऊन जाऊ दे, त्याला दुकान बघू दे की त्याला एखादी वस्तू पसंत पडेल जेव्हा तो परत येईल. आता तुम्हाला याच्यामुळे विश्वास निर्माण होईल, त्याच्यामुळे विश्वासामुळे ब्रँड निर्माण होईल. जोपर्यंत तुमचा ब्रँड होत नाही तोपर्यंत आपण ज्वेलरीमध्ये काम नाही करू शकत. लक्षात ठेवा, छोटासा का होईना पण तुमचा ब्रँड झाला पाहिजे. वडापाववाल्याचे ब्रँड झाले आजकाल, तर आपलं ब्रँड तर व्हायलाच पाहिजे. आणि ब्रँड करण्यासाठी काय करणार आहात तुम्ही? तर सातत्य पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे की तुम्ही सातत्याने काही ना काही करत राहा. बघा आपल्याला आता नवीन याच्यामध्ये एवढे डेज झाले. आता महिला दिवस आहे, पुरुष दिवस आहे, बाल दिवस आहे, शिक्षक दिवस आहे. सेलिब्रेट करा प्रत्येक दिवस. शिक्षक दिवसांना 10 शिक्षक बोलवा, त्यांचा सत्कार करा, एक तर येईल तुमच्याकडे. महिला दिवसांमध्ये एक छोटंसं इव्हेंट घ्या, त्यांना बक्षिसं द्या. बाल दिवसामध्ये आता आम्ही काय करतो, आमच्याकडे महिला दिवस साजरा केला तिन्ही ब्रँचला. आम्ही त्याला नाव दिलं जिम्मा. 5 वर्ष झाले आम्ही त्याला जिम्मा साजरा करतो. 500 ते 700 लेडीज येतात, सेलिब्रेट करतात, नाचतात, त्यांना छोटं गिफ्ट दिलं जातं. प्रत्येकाला आमच्याकडे रॉयल्टी पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स दिले जातात. ते रिडीम करायला दुकानात येतात. दुकानात आलं का खरेदी होते, त्याच्याशिवाय रिडीमशन होणार नाही. बघा, तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे.
तुम्हाला मार्केटिंग हे अशी गोष्ट आहे की ती तुम्ही सातत्याने करत राहायला पाहिजे. ह्या ठिकाणी तुम्ही त्यांना मोबाईल नंबर आला, डेटा आला की त्यांना 500 पॉईंट ताबडतोब डिलिव्हर होतात. 500 पॉईंट्स आले की त्यांना 250 रुपये मिळतात. 250 रुपये तुम्ही डिलिव्हर करायला येतात. छोटी जे वस्तू होतात, एकदा तो एक्सपिरियन्स आला की पुढच्या वेळेस अजून येतात. मी म्हणतो 600 लोक आले, त्याच्यामधले 60 जरी आले, 30 जरी आले तरी माझं कस्टमर वाढले. तुम्हाला हे करता आलं पाहिजे, सातत्य असलं पाहिजे, कारण तुमचा ब्रँड बनतो. मग ते पाहतात की नाही, माझे वडील शिक्षक होते, दंडेंनी त्यांचा सत्कार केला की चला आपण तिकडे जाऊया. हे हळूहळू तुमचं जमायला सुरुवात होतं. कारण ज्यावेळेस ही जमा करायची संधी असते त्याच वेळेस करायची असते. आता वर्षभर तुम्हाला इव्हेंट आहे, पाडव्याच्या दिवशी आले तर तुम्ही छोटंसं गिफ्ट ठेवू शकता, छोटीशी स्कीम ठेवू शकता. त्यावेळेस पहिले डेटा घ्या आणि त्यांना एक अजून सांगा की तुम्ही रेफरन्स द्या. रेफरन्स दिले की तुम्हाला आम्ही अजून 50 पॉईंट देतो. तुमच्या मित्राचा रेफरन्स आहे, एक मोबाईल नंबर दिला त्याला 50 पॉईंट मिळतात. ते 50 पॉईंटचे 25 रुपये होतात. ते तर तुम्ही तुमच्याकडनं काही नाही, खरेदी केल्यावर तुम्ही ते देणार आहात. हा मार्केटिंगचा पॉईंट आहे. आणि मार्केटिंग हे आपल्या व्यवसायातला अविभाज्य भाग आहे. जोपर्यंत तुमचा ब्रँड बनणार नाही, मॅडम जसं म्हणतायत की एका पर्टिक्युलर दुकानातच काय आहे, तो खूप सातत्याने काम करतोय, त्याच्यामुळे तिथे एवढी गर्दी होते. आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे मंथली स्कीम लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं. सगळ्यांना माझं सांगणं आहे, जेवढे तुमचे मेंबर्स मंथलीनी वाढवतील तेवढा तुमचा बिझनेस वाढतो. कन्फर्म सेल आहे तुमचा वर्षभराचा. ताबडतोब जेवढे तुम्ही कराल, जेवढा स्टाफ आहे त्यांना टार्गेट द्या, त्यांना इन्सेंटिव्ह द्या, त्यांना बोनस द्या, तर तो तुमचा सेल वाढेल. तो सेल वाढला की तुमचा ब्रँड बनेल, ब्रँड बनला का परत सेल वाढेल आणि मग तुमचा प्रत्यक्ष कन्वर्ट तुमच्या बिझनेसमध्ये व्हायला सुरुवात होईल. आणि मग तुम्ही त्याच्या पुढे जाऊन तुमचा स्टॉक वाढला की व्हरायटी वाढेल. आपल्याला डायरेक्ट कर्ज घेऊन व्हरायटी वाढवायची तर ते करायला हरकत नाही, पण त्याला लिमिटेशन आहे, कारण त्याला खर्च आहे. हे जर केलं ना, ह्याला वेळ लागतो. पण लक्षात घ्या, मार्केटिंग ही अशी गोष्ट आहे, ते तुम्ही आज काढली उद्या इफेक्ट होईल असं नाही आहे. मार्केटिंग ही सातत्याने करत राहायची गोष्ट आहे. मी एक छोटंसं उदाहरण देतो की समजा एक 5 लिटर दूध घेतलं तुम्ही आणि त्याच्यामध्ये खराट्याची काडी लावून ते फिरवायला सांगितलं तर ते फिरेल का? नाही फिरणार. पण फिरवत राहा, तुम्ही फिरवत राहा. एक 10 मिनिटानंतर हळूहळू फिरायला लागेल ते, आणि एक 15-20 मिनिटानंतर काडी सोडून द्या, ते दूध काडीला फिरवायला लागेल. असंच घडेल ना. एक्झॅक्टली मार्केटिंग तसंच आहे. सुरुवातीला नाही समजणार तुम्हाला. जेव्हा ते फिरायला लागेल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मार्केटिंग करायचीच गरज नाही, लोक मार्केटिंग करतायत तुमचं. बघा, तुमचा ब्रँड बनणं म्हणजे काय? तुमचा ब्रँड बनणं म्हणजे तुम्ही जे कराल ते लोकांनी मान्य करणं, बरोबर? किंवा नाही हे आहे ना, हे बेस्ट आहे, हे करतात ना, तर हे असं असलं पाहिजे. लोक बोलतात नाही ते XYZ आहे ना, ते त्यांनी केलं आहे, दंडेनी केलं आहे, तर मला त्यांच्यासारखं पाहिजे. जेव्हा तुमच्या दुकानात येऊन त्यांच्यासारखं सांगतात तेव्हा आपण आपलं काय करतो हे बघायला पाहिजे. छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, व्हॉट इज द ब्रँड. मुल्ला नसरुद्दीन माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना? मुल्ला नसरुद्दीन एक पात्र आहे, अकबराच्या दरबारात असलेला एक मुल्ला, अतिशय हुशार माणूस हा. एकदा मुल्ला नसरुद्दीन आणि बादशाह हे शिकारीला निघतात. रथ बाहेर काढला जातो, त्याच्यामध्ये मुल्ला नसरुद्दीन बसतात, त्याच्या शेजारी बादशाह बसतात, त्याच्या हातात बंदूक असते. आणि रथ निघणार तेवढ्यात आतून एक सेवक धावत येतो आणि महाराजांना सांगतो, महाराज तुम्हाला 2 मिनिटासाठी मध्ये बोलवलं आहे. महाराज म्हणतात बरं ठीक आहे आलो मी. म्हणून ती बंदूक त्यांच्या हातात असते, ती मुल्लाच्या हातात देतात. मुल्ला त्यांच्या शेजारी बसलेला म्हणे, मुल्ला तू 2 मिनिटं बैस, काय झालं मी बघून येतो. मुल्ला बंदूक घेऊन बसलेला. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, महाराजांचा काही पत्ता नाही. आता मुल्ला म्हणतो एवढी भारी बंदूक आहे, तू उतरतो खाली, चालून तर बघू बंदूक. म्हणून तो पाहतो समोर काही नाही, तर समोर झाड असतं, त्या झाडावर धाड 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 3 गोळ्या मारून टाकतो आणि परत येऊन याच्यात बसतो. पण मग त्याला बसल्यावरती लक्षात येतं असं आपण गोळ्या तर मारल्या, लागल्या तर नाही कोणाला. पण तो उतरतो, परत लांब जातो तर त्या झाडामध्ये 3 गोळ्या गेलेल्या असतात. तो म्हणतो हा मग बरं झालं झाडालाच लागलेलं आहे. पण आता कुठे मारल्या लक्षात राहावं म्हणून खाली पडलेला एक कोळसा असतो त्याला राऊंड करतो 3 आणि परत येऊन झाडावर आपल्या रथात बसतो. थोड्या वेळाने महाराज येतात. ते विचारतात म्हणे काय रे मुल्ला, खूप आवाज झाला म्हणे मोठा, तू काय गोळी बी चालवली काय? हो म्हणे महाराज मी गोळी चालवली म्हणे. गोळी चालवली तू? अरे म्हणे की लागली का कुणा? चल दाखव म्हणे कुठे चालवली. दाखवतो म्हणे. परत खाली उतरतात, ते रिकॉल करूनच ठेवलेले असतात. ते जवळ जातात म्हणे बघा महाराज इथे मी गोळ्या चालवल्या म्हणे. महाराज तोंडात बोट घालता म्हणे अरे मुल्ला इतकी वर्ष झाली मी शिकार करतो, इतका अचूक नेम तर माझाही नाही म्हणे, बरोबर राऊंडमध्ये गोळ्या मारल्या म्हणे तू.
आता तुम्ही गोळ्या मारा, लोकांना राऊंड करू दे. आपण हेच करायचं आहे. आपल्याला फक्त आपण जे मारू मात्र त्या करेक्ट मारायचे आहेत. म्हणजे तुम्ही कराल ते बेस्ट कराल हे लोकांचा विश्वास असला पाहिजे, तेव्हा तुमचा ब्रँड बनणार आहे. महाराजांना काय समजलं ते समजू दे, मुल्लाला बरोबर समजलं होतं. आपल्याला मुल्लाच बनायचं आहे. तर सिंपल गोष्ट आहे, आपल्या व्यवसायामध्ये तुम्ही काय करता आणि किती करेक्ट करता याला फार महत्त्वाचं आहे. तुम्ही 916चा रेट ठेवता का 92चा ठेवता का 93.5चा ठेवता हा मॅटर नाही करत आहे. तुम्ही किती करेक्ट वस्तू देताय, किती करेक्ट चांगली क्वालिटी देताय हे फार महत्त्वाचं. त्याच्यासाठी थोडीफार जास्त किंमत द्यायला तयार आहेत लोक. चेक करा तुम्ही. खूप चांगली वस्तू आता आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीमध्ये 65% डिस्काउंट देतो. त्यावेळेस आमचा 1% रेट जास्त असतो. आत्ता या ॲनिव्हर्सरीमध्ये अशी गंमत झाली होती. आमच्या इथे एक मोठ्या ब्रँडनी 2 दिवस 4,000 रुपये भाव कमी ठेवला होता. 4,000 रुपये तोळ्याला कमी भाव, आमचा भाव 4,000 जास्त. खूप मोठा, आणि त्याच वेळेस मोठे कमी जास्त होत होते. रोज 10,000 रुपये भाव कमी होत होते. खूप मोठा चॅलेंज होतं. तर आम्हाला लोक कंप्लेंट करायला लागले. म्हणे सर तिथे तुम्ही तर म्हणे 65% सांगताय आणि इथं तर एवढा भाव 4,000 जास्त, तिथे तर 4,000 कमी आहे. आम्ही म्हटलं चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही 4,000 कमी नाही आणा, मी 4,000 जास्त नाही घेतो ना. एक गिराईक अति हुशार ते घेऊन आलं. हां, त्याचा 3% GST जाऊन त्याला 1% फायदा झाला. त्याला तर लॉटरीच लागली. त्यांनी 2दा केलं दिवसात ते. हे जेव्हा वेडे घ्यायला लागले शेजारच्या दुकानात जाऊन, तेव्हा ते जागे झाले 6:30ला. अरे तर आपली गडबड व्हायला लागली. तिकडे नुसते वेडे जाऊन दंडेंकडे चाललेत सगळे. बघा, एखाद्या संकटाचा फायदा घेता आला पाहिजे. ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करा. आपल्याला ऑपॉर्च्युनिटी समोर दिसते आणि प्रत्येक संकटामध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे. आता हे आपल्यावर संकट आलेलं, एक सुनामी आली आहे भाववाढीची, याच्यामध्येच आपल्याला त्याचं उत्तर दडलेलं आहे. पुन्हा एक छोटीशी स्टोरी सांगतो मॅडम, कारण समजायला सोपी आहे. ज्यावेळेस एखादं मोठं संकट येतं ना, त्यावेळेस आपल्याला रिॲक्ट करायची घाई असते. आपण रिॲक्ट का करतो? शांतपणे बसा ना, वाट बघा ना. आत्तासुद्धा मी म्हणतो वाट बघा, काही घडणार नाही. कोविडमध्ये तर आपल्या जीवाची भीती होती. जगू का मरू हे माहीत नव्हतं. अशा स्टेजला इथे तर जगणार नक्की आहे, फक्त आपल्या पैशाचा लॉस होऊ शकतो अशी धास्ती आहे, किंवा तो पैसा उशिरा येऊ शकतो कारण कस्टमर कमी झाले. एकदा एका महाराजांच्या दरबारामध्ये शनी आणि महालक्ष्मी येतात. आता शनी आणि महालक्ष्मी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एक पैशाची देवता आहे आणि एक साडेसती म्हणजे संकट. त्या महाराजांसमोर उभे राहतात आणि महाराजांना विचारतात, महाराज म्हणे सांगा आमच्यापैकी सुंदर कोण आहे. आता आली का पंचायत. शनीला सांगावं तर तो कोपेल, लक्ष्मीला सांगितलं तर ती जाईल. आता महाराज ते उगाच थोडीच राज्यात बसले, राज्य चालवतं तेवढं, तर ते दोघांनाही सांगतात की म्हणे मला थोडा वेळ द्या, तुम्ही त्या दरवाजापर्यंत जा, परत या, तोपर्यंत मी विचार करतो, मला विचार करावा लागेल, खूप मोठा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारला आहे. ते म्हणे ठीक आहे. म्हणून ते दोघेजण चालत दरवाजापर्यंत जातात, परत येतात, 2 मिनिटात परत उभे राहतात महाराजांसमोर. म्हणे महाराज आता सांगा. आता महाराज म्हणे की बरोबर आहे तुम्ही सांगता ते. म्हणजे शहरी महाराज तुम्ही जाताना चांगले दिसता, महालक्ष्मी तू येताना चांगली दिसते. एक तर गेलाच पाहिजे आणि एक आलीच पाहिजे. लक्ष्मी आली पाहिजे, शनी गेला पाहिजे. बघा, त्याच्यासाठी वेळ घेतला त्यांनी. मला सांगायचा मुद्दा आहे की वेळ मागून घ्या. कुठल्याही संकटाला उत्तर द्यायची घाई नाही आहे. कोणतीही सरकारी नोटीस 15 दिवसात सांगा, 10 दिवसात सांगा अशीच असते. 24 तासात कोणीच मागत नाही तुम्हाला उत्तर. थांबा ना, वाट नाही. आपल्याला रिॲक्ट करायची घाई आणि आपण ऐकत पण नाही. बी अ गुड लिस्नर, चांगले ऐकणारे व्हा. खूप कस्टमर सांगत असतं, बोलत असतं, तर आपण ऐकतच नाही, कारण आपल्याला उत्तर द्यायची घाई आहे. आपल्याला उत्तर द्यायची घाईच नाही आहे. त्याला बोलू द्या, त्याचा प्रॉब्लेम आहे. आपण तो आपला करून घेतो, त्याच्यामुळे त्याचा वेगळाच प्रॉब्लेम होता अजून. मग ते इतका गोंधळ होतो, मग आपण त्याला म्हणतो भांडण झालं. आता हे भांडण करायचं नसेल तर ऐकून घ्या छानपणे, कारण भांडण तो करतोय, त्याचा इश्यू आहे. बऱ्याच वेळा तो इश्यू आपला झाला. आता बघा, साधा प्रश्न आहे. कस्टमर येतं, 5 लाख रुपये घेऊन येतं की मला काही पावती नको, काही नको, मला तुम्ही वस्तू द्या, मला जाऊ द्या. आता प्रॉब्लेम कोणाचा आहे? 5 लाख त्याच्याकडे कॅश आहे, तो त्याचा प्रॉब्लेम आहे, तो आपण करून घेतो आपल्याला जगून. म्हणजे ते आपले पैसे चांगले व्हाईटचे ब्लॅक होऊन जातात, आपली वस्तू आपल्या स्टॉकमधून निघून जाते. त्याचा प्रॉब्लेम आपण विकत घ्यायचा, हे बरोबर नाही आहे. तुम्ही एवढ्या मेहनतीनं स्टॉकमध्ये आणलेला पैसा असा करून उपयोग नाही आहे. ते कस्टमरला कोणीच देणार नाही, किंवा दिलं तरी ती चांगली देणार नाही. तुम्ही जेव्हा ब्रँडमध्ये विकता तेव्हा या व्हॅल्यूज तुम्हाला जपल्या पाहिजे.
त्याच्यामुळे उत्तर द्यायची घाई नाही, ॲक्शनची घाई नाही. शांतपणे वागून बघा, तुम्हाला किती उत्तरं सापडतात. प्रत्येक संकटामध्ये, पुन्हा सांगतो, प्रत्येक संकटामध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे. खूप छान सांगितलं. मला वाटतं बऱ्याच जणांना आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ह्याच्यामधनं मिळत असतील. सर, हे सगळं करताना तुम्ही ग्राहकांच्या पसंतीशी जुळवून घ्या म्हणतात, ग्राहकांचा विचार करा म्हणतात. पण असंही आहे की व्यवसाय करताना बऱ्याच व्यावसायिकांचं, म्हणजे माझे क्लायंट्स आहेत त्यांच्याकडे पण माझी चर्चानंतर मला असं लक्षात येतं की काही व्यावसायिकांना भौगोलिक चॅलेंजेस येतात. गावातील परिस्थिती असू दे, लोकांची बदलणारी मानसिकता आहे, किंवा येऊ घातलेली नवीन पिढी आहे, त्यांची आवड-निवड आहे. यावर या व्यावसायिकांनी कसं जुळवून घ्यावं? खरं तर हा खूप कॉमन आणि खूप महत्त्वाचा पण प्रश्न आहे. कारण भौगोलिक परिस्थितीला तुम्ही उत्तर नाही देऊ शकत. भौगोलिक परिस्थितीला जागा बदलूनच उत्तर घ्यावं लागतं. बऱ्याच वेळा बघा, आता आपल्या सगळ्यांच्या शहरामध्ये एक जुना सराफ बाजार आणि एक नवीन सराफ बाजार झालेला आहे. लोक शिफ्ट झालेत. परिस्थिती अनुरूप आपण शिफ्ट व्हायला हवं, चेंज व्हायला हवं. बघा, आपण पण जसे जसे निसर्गाचा नियम आहे, चेंज हा निसर्गाचा नियम आहे. आपण जसे मोठे होतो तसे आपल्याला कपडे पण लहान होतात, तसे आपण नवीन कपडे शिवतो. आपल्या गाड्या आपण बदलतो, आपले मोबाईल आपण बदलतो. हा बदल आपण स्वीकारलेला आहे. पण आपण काय म्हणतो, ही माझ्या वाडवडिलांची जागा आहे, मी इथनं बदलणार नाही. जर तुम्ही तुमच्या जागेमध्ये बदल केला तर तुमच्या व्यवसायात बदल होईल. कारण ती मानसिकता आहे. तुम्ही इथे बदल करा तर सगळं बदलेल. कारण जागा बदलणं हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या विचारामध्ये पण बदल झाला पाहिजे. इतके दिवस झाले मी कच्च्यात विकतोय, माझं काहीच झालं नाही, आता तसं चालणार नाही. आता तुम्हाला पक्क्यात यायला पाहिजे. पक्क्यात आलं तर तुमची ग्रोथ पक्की आहे. कारण बघा, पुढच्या जनरेशनला जर तुम्हाला या व्यवसायात आणायचं असेल तर तुम्ही त्याला काय देऊन जाणार आहात? भरपूर कर्ज, कच्चा व्यवसाय, अनऑर्गनाइज दुकान, नाव नसलेलं दुकान, कमी स्टॉक असलेलं दुकान, छोटंसं दुकान, काय देऊन जाणार आहात? का खूप चांगलं दुकान, ऑर्गनाइज दुकान, भरपूर स्टॉक असलेलं दुकान, तुम्हाला काय द्यायचं हे ठरवावं लागणार आहे. तरच तुमचं पुढचं जनरेशन तुमच्या या व्यवसायात येणार आहे. नाही तर सर्वसाधारणपणे काय म्हणतो, आपल्या घरामध्ये चर्चा, जेव्हा आपण सकाळी नाश्त्याला बसतो, जेवायला बसतो, अरे काय मी राहिले या व्यवसायामध्ये, येऊ नको बाबा, तुझं तू बघून घे. आपण आपल्या व्यवसायाला नावं ठेवतो. हे करणं बंद करायला पाहिजे. तुम्हाला नसेल चांगलं बोलायचं तर वाईट तरी बोलू नका. हे फार महत्त्वाचं आहे. मग तो कसा येणार, तो पुढचा जनरेशन? हां, आपल्या कोणत्या व्यवसायात चॅलेंज नाही आहे, आपल्या व्यवसायात जास्त असतील तर आपल्या चॅलेंजेस कमी करून त्याला उद्युक्त केलं पाहिजे की जेव्हा तुम्ही तो व्यवसाय तुमच्या व्यवसायामध्ये येईल आणि तुम्हाला सपोर्ट करेल, तो व्यवसाय अजून भरभराटीला येईल. सिंपल आहे की तुमचा व्यवसाय हा इतका सुंदर आहे. बघा, आपल्या व्यवसायात काय नाही आहे, पैसा आहे, ग्लॅमर आहे, प्रसिद्धी आहे, तुम्हाला प्रतिष्ठा मिळते, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेलकम होतं. सोन्या चांदीचा एवढा मोठा व्यवसाय करणारे म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आणि एवढा प्रेशियस मेटल त्याच्यामध्ये आपण काम करतो. अशा व्यवसायाला तुम्ही घरात बसून त्याला आपण नाव ठेवतो, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. अरे, वडापाव विकणारा सुद्धा चांगलं बोलतो. आता वडापाव विकणं काही कमी याचा व्यवसाय नाही आहे, खूप चांगला व्यवसाय आहे. कारण तो पण लोकांची भूक भागवतो आणि तो पण टेस्ट देतो तुम्हाला. आपण पण पर्टिक्युलर वडापाव कॉलेजचा गल्लीबोळातसुद्धा जातो. याचं कारण आहे की त्यांनी त्याचा बनवलेला ब्रँड, कारण त्यांनी स्वतः दिलेली प्रतिष्ठा. आपण आपल्या व्यवसायाला स्वतः प्रतिष्ठा द्यायची असते. त्याच्यामुळे आपली मानसिकता ही व्यवसायाच्या प्रति पॉझिटिव्हच असली पाहिजे. तो व्यवसाय चांगलाच आहे. हां, आज तुम्हाला चॅलेंजेस आहेत याचा अर्थ तो व्यवसाय खराब आहे असं नाही होत. आपल्याला त्या चॅलेंजेसमधनं ओव्हरकम करायला लागेल, तरच तुम्हाला पुढे जाऊन त्याचं भवितव्य चांगलं दिसेल. सर, तुम्ही मघाशी मार्केटिंगचा उल्लेख केला. मार्केटिंगमध्ये सुद्धा बदलणं तंत्रज्ञान जे आहे, AI आहे, किंवा त्याचा वाढता वापर झालेला आहे. आता आपण हल्ली सोशल मीडियावरती जेव्हा मार्केटिंग सगळेजण करतात तेव्हा बघतो की अनेक रील्स ह्या AI वरच आधारित असतात. जिवंतपणा त्याच्यामध्ये फार कमी दिसतो आहे. पण हे तंत्रज्ञान म्हणजे काळाची गरजच आहे, म्हणून हे बदल वेगाने होत आहेत. मी काही व्यापारी असे पण बघितले, त्यांच्याकडून मी असं पण ऐकले की नाही, आम्ही तर कधी कम्प्युटर वापरला नाही आहे, मला येत नाही आहे, मला ते काही सुरू करायचं नाही आहे. तर ही मानसिकता बदलायला हवी का? म्हणजे आपण ग्राहकांची मानसिकता म्हणतोय, पण व्यापाऱ्यांनी स्वतःच्या मानसिकतेवरती पण काम करणं गरजेचं आहे का? परत आपण चेंजवरच बोलतोय की मानसिकता डेफिनेटली बदलायला पाहिजे. सर्वसाधारणपणे माझ्या वयाची जी सिनियर मंडळी आहे ती आपल्या मुलांना काय सांगतं, हे आमच्या वेळेस असं होतं. एक जुना डायलॉग आहे, आम्ही रस्त्यावरच्या लाईट खाली बसून अभ्यास केला. मग तो पोरगा काय म्हणतो, तेव्हा लाईट नव्हती, तो काय माझा दोष होता?
आता हे डायलॉग वेगळ्या अँगलने जातात. तर तुम्हाला तुमची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. जेवढं AI वापर करणं गरजेचं आहे तेवढाच त्या सिनियरचा एक्सपिरियन्स तुम्ही वापरला पाहिजे, किंवा जे नेक्स्ट जनरेशननी आहे त्यांचं टॅलेंट आणि घरात असलेली सिनियर व्यक्ती यांचा एक्सपिरियन्स यांचा जेव्हा मिलाप होतो ना, तेव्हा ती तुम्ही ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेता. मला तुम्ही सांगा, संधी आपण म्हणतो, किंवा संधी कशाला म्हणतो आपण, आपलं नशीब कशाला म्हणतो मला सांगा. नशिबाचा भाग आहे. त्यांचं नशीब खूप चांगलं आहे, यांचं नशीब खूप खराब आहे. नशिबाची व्याख्या काय? कोणी करू शकेल नशिबाची व्याख्या? सांगा, कोणाला माहीत असेल तर. नशीब म्हणजे काय? बघा, आपण बोलतो फार चांगलं की नाही, माझं नशिबात नव्हतं रे म्हणून गेलं, असं नाही आहे. यस, ज्यावेळेस बॉलर बॉल टाकतो आणि बॅट्समन बॅटिंग करत असताना टाकणारा बॉल आणि बॅटिंग करणारा बॅट्समन यांच्या दोघांची मानसिकता कशी असते, म्हणजे येणारा बॉल त्याच वेळेमध्ये बॅट्समनची जी काय म्हणतात सतर्कता म्हणतो आपण, तर ती सतर्कता येणारे मौके आणि आपल्या मनाची सतर्कता या दोन्हीचं मिलन म्हणजे नशीब आहे. जर समजा बॉल आला आणि त्याचे मन जर स्थिर नसेल, तो बॉल निघून जातो, त्याला म्हणतो माझ्या नशिबात तो बॉल नाहीये. असं हे एक नशिबाची व्याख्या असू शकते. बऱ्यापैकी तुम्ही सांगितलं आहे, पण मी थोडं क्लिअर करतो. एक फक्त अपनी मन की सतर्कता, गुजरते हुए मौके और अपने मन की सतर्कता, ये दोनों का मिलन यानी की नसीब. ह्यांनी म्हटलं त्याच्या जवळपास आपण जाऊ. आता हे म्हणतात की तो बॉल आला पण तो मारू शकला नाही, तर त्याची संधी हुकली. पण त्याचा कट लागून जर खाली गेला तर त्याला संधी मिळाली ना विकेट घ्यायची, त्याला तर मिळाली संधी. म्हणजे संधी कोणाला तरी आहे. माझं असं म्हणणं आहे की अचूक संधी आणि अथक प्रयत्न यांचा जिथे मिलाप होतो त्याला नशीब म्हणतात. ग्रेट. अचूक संधी, जिथे संधी दिसते ती अचूक संधी, आणि प्रचंड मेहनत करून त्या संधीला तुम्ही टार्गेट केलं का ते नशीब. क्या बात, क्या बात आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप मेहनत करतो. MPSCचं उदाहरण घ्या. MPSCचं उदाहरण घ्या. संधी आली आहे, खूप मेहनत करतो, परंतु ती टार्गेट नाही होत, कारण मेहनत कमी पडली असं म्हणता येईल. परंतु खूप मेहनत केलं, त्यांनी टार्गेट पण केलं, पण वायवामध्ये गेला, तर मग त्याचं नशीब खराब होतं असं म्हणतो आपण. किंवा नाही केलं सगळं पण खराब होतं. तुम्हाला तुमचं नशीब जिथे जाईल तिथं नेता आलं पाहिजे. तुम्हाला संधी दिसली पाहिजे. बघा, संधी, परत सांगतो, संधी तुमच्या दारावर 3 वेळा टकटक करेल, तिला मध्ये घ्या. नाही तर दुसरा शेजारच्या दारात गेली ना, ते तिला मध्ये घेईल. तर तुम्हाला त्या संधीचे मग अथक प्रयत्न करून तुम्हाला पोहोचलं पाहिजे. आता तुम्हाला पाडवा आहे, ही संधी आहे आपल्याला, आहे की नाही? तुम्हाला मेहनत केली पाहिजे 1 महिना आधीपासून. सगळी व्हरायटी, सगळं तुमचं मार्केटिंग, सगळ्या स्टाफला ट्रेनिंग देणं, ही सगळी मेहनत करून पाडव्याच्या दिवशी अचूक तुम्ही केला ना, तुमचा सेल व्हायलाच पाहिजे. मी सांगतो, यालाच म्हणतात नशीब, की पाडव्याच्या दिवशी माझं नशीब झालं. तुम्हाला वेगळं काही शोधायची गरजच नाही. पावलोपावली तुम्हाला संधी दिसते, पावलोपावली तुम्हाला फिरता येते. मला एक सांगा की आता आपल्याला, आपण कस्टमरबद्दल बोललो मागा, मी नेहमी सांगतो की आपले कस्टमर कुठे आहेत? आपले कस्टमर आपल्या आसपासच फिरत आहेत. आपले किती मित्र आपले कस्टमर आहे मला सांगा. चेक करा तुम्ही, आपले मित्र आपले कस्टमर आहेत का? बऱ्याचशा अंशी आपले मित्र आपले कस्टमर नाही आहे. आपले मित्र काय करतात, मोठ्या दुकानात जातात, त्यांच्या पावत्या आणतात, आपल्याला दाखवतात, बघा जरा हे बरोबर करा, GST लावलंय काय व्यवस्थित का, जास्त घेतले. अरे त्याला हे विचारा, तू मला का नाही विचारत आहे? मला एक संधी दे, माझ्याकडे भांडवल कमी, माझं दुकान छोटं आहे, पण मी तुला बनवून दिलं याच्यापेक्षा चांगले योग्य किमतीत बनवून देईल, तो तुम्हाला संधी दे. त्याला विचार. आता खरी आसपास फिरतोय तो, रोज त्याच्या गळ्यात गळे घालून पार्ट्या करतोय आपण, परंतु तो कधी हे विचारतच नाही की बा मला एक संधी तर दे, तुझ्या बहिणीचं लग्न आहे तर मला एक संधी दे, 2 वस्तू तिकडे बनव, एक तर मला दे. तुमचं गिऱ्हाईक आसपास फिरतं आहे तुमच्या, लक्षात ठेवा. म्हणजे आता मी मागे एक उदाहरण अजून दिलं होतं, खूप सुंदर, नवीन लोक असतील तर त्यांना देतो. आमच्या नाशिकच्या जवळ एक पिंपळगाव बसवण नावाचं गाव आहे. फार मोठं रिच गाव आहे, 1-2 लाख वस्तीचं गाव आहे, पण तालुक्याचं ठिकाण पण नाही आहे. त्या गावातली स्टेट बँक ही नाशिकपेक्षा मोठी आहे. इतकं शेती उत्पन्न आहे, कांदा आणि द्राक्षासाठी फेमस, भारतामध्ये पूर्ण जातं. तर त्या गावातली गल्ली, अर्थातच गाव असल्यामुळे छोटीशी गल्ली आहे, तिथं माझ्या मित्राचं ज्वेलरी दुकान आहे. आणि ते ज्वेलरी दुकान ते गावातलं असल्यामुळे त्याला फक्त 4 फुटाचा रस्ता आहे. एकदा आम्ही त्या दुकानात गेलो, मध्ये गेलो, काय काम होतं, आमचं चर्चा झाली आणि बाहेर आलो.
तर त्या 4 फुटाच्या दुकानासमोर कोणीतरी BMW मोटरसायकल लावून ठेवली होती. 27 लाखाची मोटरसायकल. गाव कोणतं? तर जिथे रस्ताच नाही आहे. रस्ता अजिबातच क्वालिटीचा नाही. आता खूप गोंधळ सुरू झाला, आम्हाला उतरता येईना, लोकांना चढता येईना, अरे कोणाची मोटरसायकल म्हणून. ते पण मग शोधला तर मोटरसायकलवाला, तो कुठल्या तरी दुकानात गेला होता, त्याला बोलवलं, सर मोटरसायकल, तो पण सॉरी बोलला, मोटरसायकल त्यांनी बाजूला काढली. माझ्या एक लक्षात आलं, त्याला मी म्हटलं माझ्या मित्र, अरे त्याला बोलव, त्याला पहिले वरती बोलव चहाला. मोटरसायकल बाजूला बोलून आम्ही त्याला वर बोलवलं, त्याला दुकान दाखवलं, त्यांनी 1.5 लाखाची अंगठी घेतली. 27 लाखाचा मोटरसायकलवाला त्याला मोटरसायकल काढायला सांगते, तर लावू दे ना, बाजूला लाव, पण वर बोलव ना, ऑपॉर्च्युनिटी समोर. ज्याचा काही डोक्यात नाही तो अंगठी घेऊन जातो, पण गावभर फिरलं तर किती 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 सेल होऊ शकतो. तुमच्या समोर ऑपॉर्च्युनिटी आहे, तुमचे मित्र आहेत, तुमच्या मित्रांचे मित्र आहेत, तुमच्या मित्रांचे रिलेटिव्ह आहेत, तुम्ही सांगा तर खरी, बोला तर खरी. बघा तुमचा सेल किती वाढतो, तुम्हाला विश्वास नाही बसणार एवढा सेल वाढणार. अधिक महिना आहे आता, मे महिन्यामध्ये अधिक महिना, हे अधिकचं काम करा, मार्केटिंग करा, लोकांना बोलवा, त्यांना छोटंसं फंक्शन करा, त्यांना छोटंसं गिफ्ट द्या, काहीतरी डिस्काउंट ठेवा. कारण बघा तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं. आज आहे ना, प्रत्येकाला वडा सांबारवर सांबार पण ॲडिशन पाहिजे असतो, काही कारण नसतं ना, चटणी आण रे बाबा एक, कारण फुकट आहे, तुम्हाला फुकट काहीतरी द्यायचं आहे. बघा प्रत्येकाला काहीतरी ॲडिशन पाहिजे असतं. तुम्ही ॲडिशन काय देता, वेगळं काय देता? सोनं चांदी, डबी, पिशवी, चहा, पाणी झालं, ओके, अजून काय, असा प्रश्न असतो. तर अजून काय देऊ शकता? तर हे अजून हे सगळं देऊ शकता तुम्ही वेगळं. कोणी करायच्या आधी तुम्ही करा, तर मग तुम्ही केल्यावर सगळेच करणार आहे. आणि तुम्ही केलं का ब्रँड बनणार आहे, मग मुल्ला झालात तुम्ही. सिंपल आहे. बघा तुम्हाला बनायचं काय ठरवायला पाहिजे आपल्याला. सर हे सगळं कस्टमर एक्सपिरियन्स आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, हे आपण बोललो, पण असं म्हणतात की व्यवसायाला आर्थिक शिस्त लावली पाहिजे. आता हे आर्थिक शिस्त लावली पाहिजे असं जे तज्ज्ञांकडनं मी ऐकलेलं आहे, पण ही शिस्त कशी लावली पाहिजे आणि त्याचे काय फायदे आहेत आपल्याकडे? आर्थिक शिस्त लावायला चव्हाण साहेब आलेत, ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगतील. पण प्रॅक्टिकल मी जे जगलो आहे, प्रॅक्टिकल मी जे पाहिलं आहे, पैसे कमवण्यापेक्षा पैसे खर्च करण्यावर शिस्त असली पाहिजे. कारण तुम्ही पैसे, व्यापार म्हणजे काय, व्यापार म्हणजे तुम्ही कमवलेले पैसे शिस्तीत खर्च करणे, याला व्यापार म्हणतात असं मला वाटतं. कारण तुम्ही कमवता खूप छान, परंतु एक तर तो इतका कंजूस असतो की तो काही खर्चच करत नाही, आणि दुसरा इतका खर्च करतो की तो काही वाचवतच नाही. आपल्याकडे आपण मधले कधी बनणार आहोत की शिस्तीत कमवून, शिस्तीत सेव्हिंग करून, शिस्तीत खर्च करू. कारण माझ्या माहितीप्रमाणे आपण कमवलेले पैसे आपल्या कुटुंबासाठी खर्च करणे हा सुद्धा एक व्यापार आहे, जो तुम्ही शिस्त लावल्याशिवाय होत नाही. की पर्टिक्युलर पैसे पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये आले एवढे, कारण ज्यावेळेस आपण खर्च करतो त्या खर्चामध्ये 100 गोष्टींची शिस्त असते, 100 गोष्टींची लिस्ट असते आपल्याकडे. त्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं लिस्टमध्ये पहिलं असलं पाहिजे सेविंग. ज्या दिवशी तुम्ही सेविंगला खर्च म्हणाल त्या दिवशीपासून तुमची समृद्धी सुरू होईल. पहिला जेव्हा पैसे आले का पहिले खर्च म्हणून सेविंग करून टाका आणि मग उरलेले पैसे खर्च करा. आपण उलटे करतो, खर्च करतो मग सेविंगसाठी शिल्लक राहत नाही. हा सर्वसाधारणपणे नियम. अरे कसं काय सेविंग करणार, माझे खर्चच एवढे. मग जो खर्चच पहिले सेविंग करून टाकला तर मग तुम्हाला हा प्रश्नच उरणार नाही, आणि मग तुमच्याकडे पैसे शिल्लक करायला लागतील. आणि मग जेव्हा तुम्ही तो सेविंग कराल तेव्हा तुमच्याकडे समृद्धी येईल. सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये पण फरक आहे. तुम्ही हळूहळू सेविंग करून त्याची इन्व्हेस्टमेंटमध्ये रूपांतर करा. आपल्याकडे काय होतं, आपल्याला त्याच्यातला फरक न समजल्यामुळे आपण डायरेक्ट इन्व्हेस्ट करतो. 100 ग्रॅम सोनं विकून डायरेक्ट जागा घेऊन टाकतो. आता काय होतं की तुम्ही भांडवल खाल्लं आहे, म्हणजे आपल्या एखाद्या शरीराचा पार्ट तोडला आहे आणि भलतंच काहीतरी करून बसलं की ज्याचा काही उपयोग नाही, किंवा ते उपयोग होईल तरी उशिरा होईल. असं करून उपयोग नाही. तुम्हाला ही आर्थिक शिस्त पाळली पाहिजे. थोडे थोडे पैसे कमवूनच ते जमणार आहे. बघा, आणि ज्यावेळेस खूप पैसे मिळतात त्यावेळेस ते साठवून ठेवणं गरजेचं आहे, आणि ज्यावेळेस गरज आहे तेव्हा वापरलं पाहिजे. भरपूर पाऊस पडला की धरणात पाणी साचतं आणि मग त्याचं इरिगेशन करायचं असतं. उन्हाळ्यामध्ये पाणी कुठून येणार आहे, शक्यच नाही. ते पाऊस पडतं तेव्हाच वाचवा. आणि हा निसर्गाचा नियम आहे. बघा, निसर्गाने दाखवून दिलेलं आहे आपल्याला की तुम्ही जेवढं पाणी वाचवाल तेवढं तुम्हाला. आता बघा आपल्याला कॅनलिंग केलं आहे, या सगळ्या गोष्टींमुळे इरिगेशन चांगलं होतं, म्हणजे तुमची समृद्धी येते. ह्याला आर्थिक शिस्त असं मी म्हणेन. सर, माझ्या
कडे तर बरेच प्रश्न आहेत, पण आपल्या ऑडियन्सच्या मनामध्ये पण बरेच प्रश्न आहेत. तर आपण आता त्यांना संधी देऊयात, त्यांच्याकडचे प्रश्न घेऊयात. आत्ता आपण बघतो आहोत मार्केटमध्ये, रिसेंटली माझं साताऱ्याला ऑर्डर झालं. एक मोठा ब्रँड तिथे पुन्हा एक शोरूम टाकतो तिथे, तर त्यांनी फ्लॅट 7% वरती सगळी ज्वेलरी सेल करण्याचा डिसिजन घेतला. परत सांगा. ब्रँड एक मोठा ब्रँड साताऱ्यामध्ये शोरूम ओपन करतोय, तर त्यांनी फ्लॅट 7% वरती ज्वेलरी सेल. फ्लॅट 7%. ओके ओके. तर मला एक म्हणजे मला माहिती नाही बऱ्याच जणांचा हा प्रश्न असेल, पण जर इतका मोठा ब्रँड जर 7% वरती फ्लॅट ज्वेलरी सेल करणार असेल, तर सगळं बाकीचे ज्वेलर्स आहेत त्याची ग्रो करण्याच्या स्टेजमध्ये आहेत, ग्रो नाहीये. मग त्यांनी या गोष्टीला कसं टॅकल केलं पाहिजे, आणि हा फक्त रेट म्हणजे 7% वरती एकूण कमी भावामध्ये विकून आपण ग्रो करू शकतो का, हा एक महत्वाचा प्रश्न होता. की आता ठीक आहे, ते ग्रोन ब्रँड्स आहेत, त्यांना कस्टमर ऍक्विजिशन म्हणून ते 7% वरती सेल करून कस्टमरला त्यांच्या आत आणतील, पण या गोष्टीला दुसऱ्या ज्वेलर्सने कसं टॅकल केलं पाहिजे, फॉर एक्झाम्पल मी कसं टॅकल करायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये. आणि दुसरी गोष्ट की आपण आता बघत आहोत की दिल्लीमध्ये वगैरे 3.5% वरती लोक सेल करत आहेत. ते चूक आहेत की बरोबर मला माहिती नाही, ते लोक पैसे कमवतच असतील होपफुली, पण सपोज अशा गोष्टी जर आपल्या आजूबाजूला सुद्धा व्हायला लागल्या, तर त्या गोष्टीकडे आपण कसं बघायला पाहिजे किंवा कसं टॅकल करायला पाहिजे. खरं तर हा सर्वसाधारणपणे सर्वांनाच हा प्रश्न आहे की बाजूचा दुकानदार स्वस्त विकतोय, ह्याला त्याची काही स्वतःची वेगळी कारणं आहेत. त्याचं स्वस्त खरेदी असेल, त्याचं मार्केटिंग चांगलं असेल, त्याचा ग्राहक बेस चांगला असेल, तर आपल्याला त्या स्वस्त त्या रेटला जायचं की कॉम्पिटिशन तुम्ही स्वतःशी करायला पाहिजे की मी काल काय विकलं आज काय विकू शकतो. कारण बाजूच्याने विकलं म्हणून मी विकणं हे संयुक्तिक नाही. त्याला करू दे, कारण त्याचा नफा कमी होत जाणार आहे, किंवा तो किती मोठा ब्रँड असला तरी त्याचा टर्नओव्हर तुमच्या इतकं होऊ शकत नाही, कारण तुम्ही लोकल ब्रँड आहे. बघा लक्षात घ्या, लोकल ब्रँड हा फार पॉवरफुल आहे. कोणालाही मोठ्या ब्रँडला घाबरून जाता कामा नये अजिबात. तुम्ही तुमचा ब्रँड एवढं, मी म्हणून ब्रँडवर बोललो मग की ब्रँड तुम्ही तुमचा एवढा पॉवरफुल बनवा ना की माणूस दुसरीकडे जाणारच नाही. आता तुम्ही 7% बोलताय, आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की सगळ्यात पहिले तुमचा टर्नओव्हर वाढवावा लागणार आहे. टर्नओव्हर तुम्ही ग्रॅमेजमध्ये वाढवायला लागणार आहे. टर्नओव्हर वाढवण्यासाठी मार्केटिंग करावं लागणार आहे. मार्केटिंग एका दिवसात होत नाही. तर तुम्ही म्हणून म्हटलं की स्कीम लावा. तुमच्याकडे 1,000ची जरी स्कीम लावली, 2,000ची, तेवढं वाढलं की तेवढं गिरायक वाढलं की टर्नओव्हर वाढलं की तुम्हाला मजुरी मिळणार. आता 60%च्या आसपास तुम्हाला जावं लागणार आहे. 60%च्या आसपास जावं लागण्यासाठी खरेदी उत्तम करावी लागणार आहे. तुमची खरेदी जर 5% 4% असेल तर आजच्या घडीला आपण टिकू नाही शकणार. 98-97 पर्यंत आपण जातो तर आपल्याला टिकणार नाही. भाव तुम्हाला 92पेक्षा जास्त घेता येत नाही. तर तुमची खरेदी बेस्ट करा. आता खरेदी बेस्ट कधी होईल, जेव्हा पैसे असतील. पैसे कधी राहतील, जेव्हा तुम्हाला कॅपिटल उपलब्ध राहील. मग आता कॅपिटल उपलब्ध कसं करायचं आहे परत वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर भरपूर बोलता येईल. तर तुम्हाला कॅपिटल म्हणजे तुम्ही तुमच्या शहरातले, तुमच्या गावातले, तुमच्या प्रभागातले पैलवान असले पाहिजे. तुमची ताकद मॅक्झिमम असली पाहिजे. तुम्ही आता तो 60%नी करतो तर तुमची ताकद आहे का 60%नी द्यायला नाही, मग तुम्ही 8-8.5% जाऊ शकता का, तर कम्पेअर करू शकेल ते कस्टमर की मग मी 1.5%नी तुमच्याकडे घेईन. त्याच्यासाठी ना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एवढे पॉवरफुल बना की कोणताही ब्रँड आला जवळ तरी फरक नाही पडला पाहिजे. मग पॉवरफुल बनणं म्हणजे काय बघा, तुम्ही बुद्धीने पॉवरफुल पाहिजे, पैशाने पॉवरफुल पाहिजे, तुमच्या मार्केटिंगने पॉवरफुल पाहिजे, HRने पॉवरफुल पाहिजे, तुमचं बाजारातलं असलेलं सोशल ह्याच्याने सुद्धा पॉवरफुल असलं पाहिजे. तुम्हाला सोशली ओळखले गेले पाहिजे. तुम्ही ह्याच्याने पॉवरफुल असलं तर येऊ द्या ब्रँड किती मोठा, तो 7%नी विकू द्या, 6%नी, जे 3.5%चं तुम्ही जे सांगणार आहे 1-2 वर्षामध्ये त्याच्याबद्दल बोललेलं जास्त चांगलं राहील. आता त्यांना करू दे, कारण हे कोणत्याही याच्यामध्ये फिजिबल नाही आहे. कारण आपण आत्ता त्यांचे कॅल्क्युलेशन आपल्याला माहिती नाही. आपण काही बोलणं आता संयुक्तिक नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचा ब्रँड पॉवरफुल बनवा. आता ब्रँड बनवण्यासाठी मी जसं मग बोललो की घराघरामध्ये तुमचं नाव झालं पाहिजे. ज्या दिवशी मी तुम्ही साताऱ्याहून येतं ना, सोलापूरहून, ज्या दिवशी मी सोलापूर बस स्टँडवर उतरेल आणि तुमचं नाव सांगेल मला घेऊन चल रिक्षावाल्याला, तर रिक्षावाल्याने घेऊन चालला बसा मी घेऊन जातो. रिक्षावाल्याला सुद्धा जेव्हा तुमचं माहीत होईल ना तुमचा ब्रँड झाला. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. धीरूभाई अंबानींनी त्यांची 2 मुकेश आणि अंबानी जेव्हा ते बसले होते त्यांनी रिलायन्स मोबाईल आणला होता. तेव्हा तुम्हाला माहिती आहे पहिली स्कीम काय होती, बऱ्याच लोकांना माहीत नसेल. 35,000 रुपये त्यांचं डिपॉझिट होतं, खूप काहीतरी 3,500 रुपये महिना होता.
तो मोबाईल टोटल फेल गेला. 6 महिन्यामध्ये त्यांना अशी चिंता झाली का ते काय करायचं याचं. तर धीरूभाई अंबानीने सांगितलं अरे हे असली मोबाईल काय. आता हे सो कॉल डायलॉग आहे बरं का, मी तुम्हाला सांगतो आपल्याला फार फायद्याचे म्हणून, पण हे असं काही होणार नाही. ज्या दिवशी तुमचा स्वीपर रिक्षावाला तुमचा मोबाईल घेईल ना त्या दिवशी तुमचा ब्रँड होईल. आणि खरोखर त्याच्यानंतर 500 रुपयाची स्कीम आली रिलायन्सची, तुम्हाला कोणाला आठवत असेल तर 500 रुपयामध्ये रिलायन्स मोबाईल. त्यानंतर रिलायन्स मोबाईलनी क्रांती केली. नंतर रिलायन्स गेलं, जिओ आलं. आपल्या समोर आहे. काय केलं जिओनी? डेटा दिला फ्री 2 वर्ष तुम्हाला, संपूर्ण कस्टमर केला, सर्व्हिस त्याला ठेवली, त्याचं नेटवर्किंग चांगलं केलं, तर त्यांचा ब्रँड बनला. आज सगळ्यात जास्त जिओचे कस्टमर आहे, सगळ्यात नवीन ब्रँड आहे. तुम्हाला करता येतं. तुमची ताकद वाढवली पाहिजे. आणि तुमची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही तुमचा कस्टमर बेस म्हणजे तुमचं मार्केटिंग, तुमचं कॅपिटल वाढवणं. आजच्या घडीला 1.5 कोटी रुपये मगाच बोललो मी की तुम्हाला तुमचं दुकानची साईज, तुमच्या शहराची साईज, तुमच्या कस्टमरची साईज याच्यावरती खूप जास्तसुद्धा भांडवल असून उपयोग नाही आहे. लक्षात ठेवा, त्याला आम्ही फॅटी बॉय म्हणतो. खूप जास्त माझ्या माहितीमध्ये असे दुकानदार आहे की त्यांच्याकडे 70 किलो स्टॉक आहे, दुकानची साईज 1000 स्क्वेअर फूट आहे, सेल चांगला होतो परंतु लॉसमध्ये. हे प्रपोर्शनच चुकीचं आहे. 1 किलोला तुमचा 100 ग्रॅम रोजचा 10 ग्रॅम रोजचा सेल पाहिजे. 1% रोज सेल केला पाहिजे. तुम्ही 30 किलो केला तर 300 ग्रॅम पाहिजे. 300 ग्रॅमच्या पर कमी असेल तर तुम्ही जेमतेम काम करताय. 3 पट केलं असेल तर जेमतेम काम करताय. 3.5 पट जर तुम्ही वर्षभरात सेल करत असाल तर यू आर डुईंग गुड. 4 पट करत असेल तर वर्ल्ड क्लास. 4 पटच्या वर जेवढा कराल तेवढा तुम्ही बेस्ट. मग 3 पट करत असाल तर जेमतेम खर्च निघेल. 3.5 पटमध्ये EMI भरून काहीतरी तुमचं घर चालेल. 4 पटमध्ये असेल तर प्रॉपर्टी बनवायला लागतात, तुमच्या ब्रँचेस व्हायला लागतात. लक्षात ठेवा, हे तुम्हाला करावं लागणार आहे. हे जे ब्रँड 7% याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण मागच्या वर्षी काय केलं त्यापेक्षा या याच्यात काय करता, इथे जर लक्ष दिलं ना तर कॉम्पिटिशन स्वतःशी करा.